श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व उपस्थित भक्तांचे आपल्या रविवारच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 8। आपण स्क्रीनवर बघूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम सु- नमो भगवते वासुदेवाय। तर कृपया माझ्यानंतर बोला। वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वम् तत्त्वं सौम्यतः सर्वं तत्त्वतस्तद् अनुग्रहात् तत्त्वतः ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य स्थितस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यम् अप्युत। भविष्यमप्ययः। वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वम् तत्त्वं सौम्यतः सर्वं तत्त्वतस्तद् अनुग्रहात् तत्त्वतः अनुग्रहात् ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य स्थितस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यम् अप्युत। भविष्यमप्ययः। वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वम् तत्त्वं सौम्यतः सर्वं तत्त्वतस्तद् अनुग्रहात् तत्त्वतः अनुग्रहात् ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरुवो गुह्यम् अप्युत। तुमच्यातून कोणी गाऊ शकतात? सर्वं
एतद्वं सौम्यं सर्वं भूयं सिद्धस्य सच्चाहं वेत्ताद्वं सौम्यतः सर्वं एतद्वं सौम्यं सर्वं तत्त्वतः तत् अनुग्रहात् सिद्धस्य शिष्यस्य गुरुर्भूयामभ्युता माताजी हरे कृष्ण हरे कृष्ण येस प्रभूजी, भाषांतर आणि तात्पर्य तुम्ही वाचू शकता मराठीत. येस गुरुजी हरे कृष्ण. भाषांतर तुम्ही नम्र आहात. प्रभूजी, शब्दांचं पण भाषांतर वाचायचं आहे. हरे कृष्ण. वेद तुम्ही चांगले तज्ञ आहात. वम आदरणीय सौम्य पवित्र आणि साधे सरळ तत् ते सर्व सर्व तत्वतः वास्तविकपणे तर त्याच्या अनुग्रहात कृपेने भ्रुयु कथन करावे. सिद्धस्य श्रद्धायुक्ताची नम्र असलेला शिष्यस्य गुरवः आध्यात्मिक गुरु गुह्यम गुड अपियुत संपन्न करणे. ट्रान्सलेशन. तुम्ही नम्र आहात. तुमचे हृदय शुद्ध आहे, पवित्र आहे. यामुळे जी कृपा एका सौम्य शिष्यावर केली जाते त्या कृपेचा तुमच्या गुरुनी तुमच्यावर पूर्णपणे वर्षाव केलेला आहे. म्हणून शुद्ध रीतीने जे शिकला आहात ते सार आम्हाला कथन करावे. तात्पर्य. आध्यात्मिक जीवनात यश प्राप्तीचे गुण म्हणजे श्री गुरुला संतुष्ट करणे आणि त्यायोगे त्यांचे आंतरिक आशीर्वाद प्राप्त करणे होय. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्या गुरुवाष्टकात म्हटले आहे, मी माझ्या श्री गुरूंच्या चरण कमळांशी सादर वंदन करतो. केवळ त्यांना संतुष्ट करूनच भगवंतांना संतुष्ट करणे शक्य आहे. आणि जर ते असंतुष्ट असतील तर आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गात केवळ अनर्थच आहे. म्हणून हे आवश्यक आहे की शिष्य श्री गुरूंशी आज्ञाधारक व एकनिष्ठ असावा. शिष्य म्हणून आवश्यक ते सर्व गुण श्रील सूत गोस्वामी जवळ असल्याने त्यांना श्रील व्यासदेव आणि इतर विद्वान व आत्मसाक्षात्कारी गुरूंकडून कृपेची देणगी प्राप्त झालेली होती. नैमिषारण्यातील ऋषींना पूर्ण विश्वास होता की श्रील सूत गोस्वामी प्रामाणिक आहे, म्हणून ते त्यांच्याकडून श्रवण करण्यास उत्सुक होते. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां
सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर आजच्या या श्लोकात खूप महत्वाचा एक मुद्दा सुरुवातीलाच प्रभुपादांनी मांडलाय आणि अनेक वेळा आपण बघतो प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये की तात्पर्यातली पहिली ओळ खूप महत्वाची असते। प्रभुपादांना साधारणपणे त्या श्लोकातून जो एक महत्वाचा मुद्दा किंवा शिकवण जी प्रभुपादांना द्यायची असते, प्रभुपाद नेहमी पहिल्या ओळीमध्ये ते लिहितात आणि त्यानंतर त्या ओळीला त्या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये एक्सप्लेन करतात। तर आजच्या या तात्पर्याची पहिली ओळ आहे की आध्यात्मिक प्रगतीचा सार, आध्यात्मिक प्रगतीचं रहस्य आहे की आपल्या गुरूंना संतुष्ट करणे। आणि म्हणून पूर्ण तात्पर्यामध्ये पण आपण बघतो की प्रभुपादांनी याच तत्वावर पुढे विवेचन केलंय। तर आजच्या श्लोकामध्ये सूत गोस्वामींना सगळे शौनकादी ऋषी म्हणतायत की तुम्ही सौम्य आहात आणि तुम्ही पवित्र आहात, तुम्ही स्निग्ध आहात। स्निग्ध मागच्या श्लोकाच्या विवेचनामध्ये पण मी सांगितलं होतं, स्निग्ध हा शब्द स्नेह या शब्दातून येतो। ज्या व्यक्तीला स्नेह असतं त्याला म्हणतात हा व्यक्ती स्निग्ध आहे। तर म्हणून आज म्हणतायत की कारण तुम्ही सौम्य आहात तर एक गुरु असतात ते नेहमी स्नेह असलेल्या सौम्य शिष्याला आपल्या हृदयातले सर्व रहस्य सांगतात। आणि म्हणून व्यास ऋषी किंवा तुमचे इतर जे गुरुजन आहेत त्यांनी तुम्हाला नक्कीच सर्व आध्यात्मिक रहस्य सांगितले असतील आणि कारण तुमच्यापर्यंत ते आध्यात्मिक रहस्य पोहोचले आहेत म्हणून आता तुम्ही ते आध्यात्मिक रहस्य आम्हाला पण कृपया सांगा। कोणी व्यक्ती अमृत वाटप करत असेल पण आपल्या हातातलं भांड जर उलट आपण ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये ते अमृत पडत नाही। म्हणून दोन गोष्टी आहेत की समोरचा व्यक्ती काय वाटप करतोय। तर श्रीकृष्ण आणि गुरु हे शुद्ध कृष्ण प्रेमाचं अमृत वाटप करत असतात, पण त्या शुद्ध कृष्णाच्या अमृताचं वाटप चालू असताना आपण पण तिथे आपलं जे पात्र आहे ते योग्य पद्धतीने उभं ठेवायला पाहिजे आणि मग त्या उभ्या पात्रामध्ये आपली त्या पात्राची जेवढी क्षमता आहे तेवढं अमृत ते टाकू शकतात। गंगा नदी जेव्हा वाहते तर गंगा नदीमध्ये आपल्याला पाणी द्यायची किती क्षमता आहे। तर कोणीही म्हणेल प्रभूजी गंगे नदीमध्ये तर असीमित क्षमता आहे, मग आपण किती पाणी घेऊ शकतो, आपलं पात्र किती आहे त्याच्यावर। आपल्याकडे एक ग्लास असेल तर एक ग्लास पाणी, आपल्याकडे एक मडकं असेल तर एक मडकं पाणी, आपल्याकडे खूप मोठा टँकर असेल तर टँकर, आणि जर आपल्याकडे खूप मोठा गावाबाहेर एक तलाव असेल तर तो पूर्ण तलाव पण भरू शकतो। आज तर अशी परिस्थिती आहे की भारताचं शासन विचार करत आहे की सर्व नद्यांना जोडायचंय आणि भारताच्या इतर भागांमध्ये काही नद्या ज्या कोरड्या पडल्या आहेत त्या पूर्ण नद्या या गंगे नदीने प्रवाहित होऊ शकतात। मग त्या एका नदीमध्ये किती शक्ती आहे, सर्व पात्र सर्व नद्या सर्व तलाव भरून काढू शकतात। आपण जेव्हा हरिद्वारला गेलो होतो तेव्हा हरिद्वारच्या
एका प्रवचनामध्ये आपण चर्चा करत होतो की कसं गंगा नदीची काय क्षमता आहे. गंगा नदीची स्तुती करताना आपण म्हटलं होतं की एकदा काही राक्षस होते कालकेय नावाचे, आणि ते कालकेय नावाचे राक्षस देवतांवर हल्ला करायचे, ऋषी मुनींवर हल्ला करायचे आणि समुद्राखाली जाऊन लपायचे. मग तेव्हा काय केलं होतं, त्यांना कसं मारायचं? मग अगस्त्य ऋषींना विनंती केली होती, अगस्त्य ऋषी तुम्ही कृपया या समुद्राला पिणार का? मग अगस्त्य ऋषींनी पूर्ण पृथ्वीवरचे जे समुद्र आहे त्याचं पाणी ग्रहण केलं, आणि मग ते पाणी ग्रहण करून पोटात होतं, आणि मग ते राक्षस दिसले, ते समुद्राच्या खाली होते, आणि मग देवतांनी त्या राक्षसांना ठार मारलं. कालकेय नावाचे राक्षस होते ते. पण या राक्षसांना मारल्यानंतर एक लक्षात आलं की आता पृथ्वीवर समुद्रांमध्ये पाणी नाहीये. मग अगस्त्य ऋषींना विनंती केली की तुम्ही पोटामध्ये जे समुद्राचं पाणी घेतलंय ते पुन्हा बाहेर काढणार का? पण तेव्हापर्यंत जो अवधी गेला होता राक्षसांना मारायचा, त्याच्यामध्ये ते पाणी जीर्ण झालं होतं. आपण पण पाणी पितो, लगेच आपण काढू शकतो, पण जर अर्ध्या तासाने सांगितलं तर जीर्ण होतं. अगस्त्य ऋषी म्हणाले तिथं पाणी जीर्ण झालं, मग आता पाणी कुठून येणार? मग तेव्हा सर्व ऋषी मुनींना एक वाणी झाली होती, आणि त्याने सांगितलं होतं की नाही, भविष्यामध्ये भगीरथ महाराज जेव्हा गंगा नदी या पृथ्वीवर आणतील, तेव्हा ती गंगा नदी प्रवाह होऊन जेव्हा समुद्रात येईल, भूखंडाच्या बाहेर जाईल, तेव्हा हा जो पूर्ण रिकामा झालेला समुद्र आहे हा पूर्ण एकदा गंगे नदीने भरून काढेल. म्हणून आज पृथ्वीवर समुद्रामध्ये जे जे पाणी आहे ते सगळं गंगे नदीचं पाणी आहे. तर हे का सांगितलं की एका गंगे नदीच्या पाण्यामध्ये किती क्षमता आहे आपल्याला पाणी द्यायची. आजपर्यंत जे अमाप पाणी आहे ते पण त्यांना मिळणार, आणि याच्या पुढे पण जे काही पाणी आहे ते पण मिळू शकतं. तर म्हणून आपल्याला तर फक्त बघायचं की आपल्याकडे किती क्षमता आहे. तसंच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे जे शुद्ध प्रतिनिधी आहेत ते किती कृपा देऊ शकतात, तर गंगे नदी सारखी ते अमाप कृपा देऊ शकतात. फक्त आता आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या हातामध्ये ग्लास आहे, आपल्या हातामध्ये मडकं आहे, आपल्याकडे काय पात्र आहे. पण हे जे ज्ञान आहे, जरी आपण तिथे घ्यायला आतुर असलो, पण पात्र काय आहे आपलं? पात्र आहे, एका शब्दात आपण म्हणू शकतो, जसं श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. तर प्रणिपात या शब्दाचं विश्लेषण करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपले एक आचार्य ते म्हणतात, प्रणिपात म्हणजे एक कोरडी पाटी, साफ पाटी. तर प्रकृष्ट रूपेण निपात म्हणजे कधी पण आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा सकाळी आपली जर पाटी त्याच्यावर लिहिलेलं असेल तर ती पाटी काय कामाची? नाही, आपल्याला पाटी सकाळी जेव्हा जातो, कमीत कमी आपण रात्री त्याच्यावर अभ्यास केला असेल त्याच्यावर, पण सकाळी जेव्हा ते पुसून जायला पाहिजे. तसं म्हणतायत श्रीकृष्ण अर्जुनाला की जेव्हा तू माझ्या कुठल्या प्रतिनिधी समोर जातोस तेव्हा ती पाटी कोरी करून जायला पाहिजे. तसंच इथे सांगितलंय की सूत गोस्वामी हे त्यांच्या गुरूंसमोर जेव्हा गेले होते तेव्हा गुरूंकडून शिकायला सौम्य स्वभावाने गेले होते. सबमिसिव्ह, त्याला प्रभुपादांनी इंग्लिशमध्ये सांगितलं सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे म्हणतात की मला शिकण्यासाठी आतुरता आहे, तुम्ही सांगा मला काय आहे. तर आपलं उभा पात्र, गंगे नदीचं पाणी घेण्यासाठी जे उभं पात्र आहे ते उभं पात्र काय आहे? शिकण्यासाठी आतुरता, आणि गुरु जे म्हणतील ते स्वीकार करण्याची क्षमता. श्रीकृष्ण जे आपलं पुस्तक आहे त्याचा दुसरा जो अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलंय की देवकीच्या गर्भामध्ये जेव्हा श्रीकृष्ण होते तेव्हा सर्व देवता त्यांना प्रार्थना करायला आले होते. मग तेव्हा सर्व देवतांनी प्रार्थना केली. त्या संदर्भामध्ये श्रील प्रभुपाद लिहित आहेत कृष्ण पुस्तकामध्ये की सर्वात आधी श्रीकृष्ण जे आध्यात्मिक जगतात होते ते वसुदेव यांच्या हृदयामध्ये अवतरित झाले. आणि तिथे प्रभुपाद लिहितात की आध्यात्मिक जगतामध्ये जे श्रीकृष्णांचं रूप आहे आणि वसुदेवाच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांचं जे रूप आहे, या दोघांमध्ये काहीही अंतर नाही. श्रीकृष्ण जसे आहेत तसे वसुदेवाच्या हृदयामध्ये अवतरित झाले. आणि मग तिथे प्रभुपाद लिहितात, ज्या ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचं वास्तव्य असतं त्या ठिकाणाला म्हणतात धाम. आणि मग तिथे प्रभुपाद लिहितात, या अनुषंगाने वसुदेवाचं हृदय हे पण एक धामामध्ये परिवर्तित झालं होतं. आपण जेव्हा धाम शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं अमुक अमुक एक ठिकाण, पण नाही, धाम म्हणजे वसुदेवाचं हृदय पण एक धाम झालं होतं. तर जर वसुदेवाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आल्यामुळे वसुदेवांचं हृदय धाम झालंय, तर विचार करा, शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण तर सदैव वास करतात, म्हणजे शुद्ध भक्तांचं हृदय
हे सदैव धाम आहे. कमीत कमी या जगामध्ये जी काही धाम आहेत ते असं आपल्याला कमीत कमी डोळ्यांनी दिसतं की कधी कधी प्रदूषित होतात. कमीत कमी बाह्य दृष्टीने तरी प्रदूषित होतात. तिथल्या नद्या आहेत त्या कधी कधी प्रदूषित होतात. पण शुद्ध भक्ताच्या हृदय जे एका धामापासून अभिन्न आहे ते तर कधीच प्रदूषित होत नाही, ते नेहमी शुद्ध असतं. तर म्हणून सर्व शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांचं वास्तव्य असल्या कारणाने आपल्याकडे किती धाम आहे. एक धाम आहे ज्याला स्पर्श करण्यासाठी, ज्याचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला 1-2 दिवस आगगाडीने प्रवास करायला लागतो. पण कधी कधी शुद्ध भक्त जेव्हा आपल्याला भेटायला येतात किंवा शुद्ध भक्त जेव्हा प्रवास करतात तेव्हा शुद्ध भक्त त्यांच्या हृदयामध्ये घेऊन धामाला फिरतात. जसं एकेकाळी फोन होता तो स्थिर होता, पण आता सगळ्यांच्या पॉकेटमध्ये मोबाईल फोन आहे. तोच फोन आहे पण तो चालता फिरता फोन आहे. तसं शुद्ध भक्त कोण आहे? शुद्ध भक्त आहे चालता फिरता तीर्थक्षेत्र, चालता फिरता धाम. फक्त या चालत्या फिरत्या तीर्थक्षेत्राला जर आपल्याला स्पर्श करायचा असेल, त्याच्याकडून शिकवण घ्यायची असेल, तर त्याचा एक आपल्याला एक विनवणी करतायत आज की आपला जो मूड आहे तो नेहमी सौम्य पाहिजे. आपला जो मूड आहे तो नेहमी शिकण्यासाठी आतुर पाहिजे. श्रील प्रभुपाद 1971 मध्ये दिल्लीमध्ये होते आणि तेव्हा दिल्लीचे जे महापौर होते त्यांचं नाव होतं हंसराज गुप्ता. आणि हंसराज गुप्ता हे विमानतळावर पण प्रभुपाद जेव्हा अमेरिकेतून दिल्लीवर आले तेव्हा पहिल्यांदा त्यांना स्वागत वगैरे करण्यासाठी कुठल्या एका शहराचे महापौर तिथे पोहोचले होते. तर ते भक्तांना खूप छान वाटलं की आता कुठे प्रभुपादांना त्यांना हवा तसा सन्मान मिळतोय. आणि मग तिथे काही स्थानिक भक्त होते, तेजियस प्रभू हे खूप महत्वाचे शिष्य आहेत ज्यांनी एकेकाळी दिल्लीमध्ये खूप प्रचार केला. ते तेजियस प्रभू आहेत. त्यांनी ऐकलं होतं की कसं 1971 मध्ये मुंबईमध्ये क्रॉस मैदान फेस्टिवल झाला होता आणि तिथे पण प्रभुपादांसाठी रोज संध्याकाळी एका भव्य प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले होते. तर तसंच तेजियस प्रभूंनी काय केलं, दिल्लीमध्ये पण असे सत्संग कार्यक्रम आयोजित केले. एक मोठा ग्राउंड होता, तिथे रोज संध्याकाळी प्रभुपाद प्रवचन द्यायला यायचे. तर त्या प्रवचनामध्ये हंसराज गुप्ता आले होते. लखनौ प्रदेशाचे एक पूर्वीचे एक महापौर होते ते आले होते. जगजीवन राम म्हणून हे भारताचे त्यावेळेसचे डिफेन्स मिनिस्टर होते, ते पण तिथे आले होते. तर अशा प्रकारे खूप मोठे मान्यवर मंडळी त्यावेळेस प्रभुपादांच्या प्रवचनांना ऐकायला आले होते. दिल्लीमध्ये होतं आणि दररोज जवळजवळ 20,000 लोक प्रभुपादांचे प्रवचन ऐकायला तिथे उपस्थित व्हायचे. 5-6 दिवस कथा झाल्यानंतर एक दिवशी श्रील प्रभुपादांचा विषय होता की आध्यात्मिक गुरूंकडून आपण कसं शिकलं पाहिजे, या विषयावर प्रभुपादांनी विश्लेषण केलं. आणि या विषयावर विश्लेषण करता करता तिथे एक अमेरिकन नवयुवक होता ज्याच्या गळ्यामध्ये एक लॉकेट होतं आणि त्या लॉकेटमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे हे 3 व्यक्ती पण होते. याचे असे लांब केस होते आणि पाश्चात्य देशातलाच व्यक्ती होता हा. मध्येच उभा झाला आणि काहीतरी आरडाओरडी करायला लागला. तर शिष्याने त्याला दाबायचा प्रयत्न केला, पण प्रभुपादांनी बघितलं. तर प्रभुपादांना नेहमी एक इच्छा असायची की पाश्चात्य देशातला कोणी भक्त असू दे, भारतातला असू दे, पण त्याला जर शिकायची इच्छा असेल तर आपण त्याला वाव दिला पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना सांगितलं त्याला इथे बोलवा, वर बोलवा. तर आपण बघितलंय की परमपूज्य राधानाथ महाराजांना पण अशाच प्रकारे मुंबईच्या क्रॉस मैदान फेस्टिवलमध्ये समोरून प्रभुपादांनी स्टेजवर बोलवलं. तशाच प्रकारे कदाचित प्रभुपादांना वाटलं की हा पण तसा कोणतरी असेल म्हणून प्रभुपादांनी त्याला वर बोलवलं. हा मुलगा वर आला. प्रभुपादांनी त्याला बसायला एक आसन दिलं स्टेजवर. 20,000 लोक बघतायत आणि त्या मुलासमोर एक माईक पण द्यायला सांगितलं, याला माईक द्यायला काहीतरी बोलायचंय म्हणून. तर हा माणूस म्हणाला की मला एक सांगा, तुम्ही आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहात का? आणि त्यांनी ज्या प्रकारे तो प्रश्न विचारला तर आव्हानात्मक प्रश्न होता तो. तर प्रभुपादांनी चटकन उत्तर दिलं, होय, मला आत्मसाक्षात्कार झालाय. तर हे ऐकून तो थोडा दचकला, कारण त्याला अपेक्षा होती कमीत कमी थोडं कन्फ्युजन असेल किंवा काही विलंब असेल आणि नंतर काहीतरी दुसरं काहीतरी उत्तर. पण प्रभुपाद म्हणाले हो, मी आत्मसाक्षात्कार आहे. तो थोडं दचकला. मग त्याला असं वाटलं की अरे मी सगळ्यांसमोर खोटा पडलो की काय. मग त्यांनी प्रश्न विचारला, बरं मला एक प्रश्न सांगा, भगवद्गीता कधी लिहिली गेली? आणि ज्या प्रकारे मी आता तसं करू शकत नाही, पण त्यांनी असं प्रभुपादांकडे बोट दाखवलं आणि म्हणाला तुम्हाला जरी आत्मसाक्षात्कार तर मला सांगा भगवद्गीता कधी लिहिली गेली? प्रभुपादांनी पटकन उत्तर दिलं, 5,000 वर्षापूर्वी लिहिली गेली.
मग तेव्हा त्यांनी सांगितलं, मी तर अनेकांकडून ऐकलंय की 1,500 वर्षापूर्वी भगवद्गीता लिहिली गेली आहे आणि तुम्ही म्हणताय 5,000 वर्षापूर्वी लिहिली गेली, असं कसं काय? मग तेव्हा प्रभुपादांनी त्याला प्रश्न विचारला, भगवद्गीता समजून घेण्याचा मार्ग काय आहे? मग तो चिडला. मग तो म्हणाला, हे बघा, विषय परिवर्तन करू नका. सगळ्यात आधी मला तुम्ही उत्तर द्या. भगवद्गीता तुम्ही म्हणताय 5,000 वर्ष आणि इतर लोक म्हणताय 1,500 वर्ष. प्रभुपादांनी पुन्हा एकदा त्याला विचारलं, भगवद्गीता समजून घेण्याचा मार्ग काय? आता तो अजून चिडला आणि तो म्हणाला, तुम्हाला कळत नाहीये का, मी तुम्हाला आधी प्रश्न विचारलाय, म्हणून तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रभुपाद पण चिडले. प्रभुपाद जोरात आवाजामध्ये पुन्हा एकदा बोलले, भगवद्गीता समजून घेण्याचा मार्ग काय आहे? आणि हा इतका चिडला, हा उभा झाला आणि म्हणाला, मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याचा तुम्ही उत्तर देत नाही, मग काय अर्थ आहे वगैरे. आणि प्रभुपाद पण आवाज वाढवून त्याला सांगत होते, तुला आधी भगवद्गीता समजून घेण्याचा मार्ग काय ते सांग, त्याच्यानंतर तुला उत्तर देतो. आणि हे इतकं गरम झालं वातावरण की या 20,000 वर्ष लोक जे बसले होते त्याच्यातून बरेचसे लोक उठून निघून गेले. आणि बेसिकली ते सगळे डिस्टर्बन्स झालं त्या कार्यक्रमामध्ये. आणि मग फार कमी लोक होते जे उरले. आणि जे मग नंतर तो मुलगा मग त्याला खाली खेचलं भक्तांनी. आणि मग प्रभुपदांनी काही वेळासाठी ते प्रवचन पुढे दिलं. आणि हा जो सगळा सीन झाला त्या मोठ्या सत्संग कार्यक्रमामध्ये, जिथे मोठे मोठे मान्यवर मंडळी पण होते, ते सगळं बघून प्रभुपाद लीलामृतामध्ये 4 शिष्य तिथे जे उपस्थित होते ते आपली आपली ग्वाही देत आहेत. ते एक ब्रह्मानंद महाराज होते. तर ब्रह्मानंद महाराज म्हणतात, माझ्या समोर ते सगळं चालू होतं आणि मी मागे जेव्हा वळून बघितलं तेव्हा लक्षात आलं, अधिकांश लोकांना एका साधूंकडून अपेक्षा नव्हती की साधूंनी राग यावा. म्हणून अधिकांश लोक भ्रमित झाले आणि अधिकांश लोक त्या पंडाल प्रोग्राम मधून घरी निघून गेले. गिरिराज महाराज पण त्या कार्यक्रमामध्ये होते. तर गिरिराज महाराज म्हणतात, मी पण काही वेळ विचार केला आणि मला एक लक्षात आलं की प्रभुपादांनी त्या प्रवचनाचा विषय निवडला होता की आध्यात्मिक ज्ञान स्वीकारण्याचा मार्ग. आणि प्रभुपादांनी बऱ्याच वेळ त्याच्यावर विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हापर्यंत आपण नम्र नाहीये तेव्हापर्यंत आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळणार नाही. आणि मग मला लक्षात आलं की प्रभुपादांनी तो प्रसंग यासाठी घडवून आणला की आपल्याला जे त्यांनी तत्वज्ञान दिलं होतं त्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण व्हावं म्हणून. तेजियस प्रभू आहेत, जे पण त्या कार्यक्रमाचे आयोजक होते, ते पण त्यांची ग्वाही देतात आणि ते म्हणतात की माझ्या समोर जेव्हा तो सगळा डिस्टर्बन्स झालं आणि अर्धे लोक उठून निघून गेले आणि काही लोक तर आपापसात बोलायला लागले, एक साधू कसे काय चिडू शकतात, तेव्हा माझ्या मनात पण विचार आला. पण मला एक माहिती होतं की याच्यातले काही लोक जे प्रभुपादांना ओळखतायत आणि प्रभुपादांनी जे कर्तृत्व करून दाखवलंय, पाश्चात्य देशांच्या वाळवंटामध्ये तुळशीचं वन त्यांनी लावलंय, तर ते कमीत कमी राहतील. पण ज्यांची श्रद्धा कमी होती ते तिथून निघून गेले. तर असे 3-4 भक्त त्या कार्यक्रमाला बघून त्यांच्या मनात जे विचार आले ते सांगतात. आणि मग यदुबर प्रभू आहेत. यदुबर प्रभू आहेत, ते म्हणतात, ती घटना घडल्यानंतर प्रभुपादांनी पुन्हा एकदा सांगितलं की जर एखादा व्यक्ती नम्र नसेल आणि एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची इच्छा नसेल तर त्याला आध्यात्मिक ज्ञान कधीच कळणार नाही. आणि म्हणतात की कार्यक्रम संपल्यानंतर कारमध्ये मी प्रभुपादांसोबत होतो तेव्हा प्रभुपादांनी मला एक वाक्य बोलले. मला म्हणाले, गोपिका हे श्रीकृष्णांसाठी कामुक होते, तर त्यांच्या कामुकपणाचा सदुपयोग झाला श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी. तसंच अर्जुनाने पण आपल्या क्रोधाचा सदुपयोग केला श्रीकृष्णांसाठी. म्हणून आपल्या पण काही इमोशन्स असेल, भावना असेल, पण ते जर श्रीकृष्णांच्या सेवेत आपण लावल्या तर त्या चुकीच्या नाहीयेत. आणि मग प्रभुपाद माझ्याकडे बघून म्हणाले, एखादा भक्त क्रोधाचा पण वापर श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी करू शकतो. तर अशा प्रकारे 4 भक्त आहेत जे त्या कार्यक्रमात होते, ते आपापला दृष्टिकोन मांडतात. पण याच्यातून एक लक्षात येतं की प्रभुपादांनी हा विचार नाही केला की सगळ्यांसमोर माझी काय इमेज राहील, माझी काय प्रतिमा राहील. पण प्रभुपादांना एक गोष्ट सांगायची होती सगळ्यांसमोर की जर आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं असेल, आध्यात्मिक प्रगती प्राप्त करायची असेल, तर हृदयामध्ये सौम्यता पाहिजे, हृदयामध्ये शिकण्यासाठी आतुरता पाहिजे. तसंच अमेरिकेमध्ये एका पाश्चात्य शहरामध्ये तिकडच्या कॉलेजमध्ये हिंदू धर्माचा शिकवणारे एक प्रोफेसर होते. ते प्रभुपादांना भेटायला आले होते. तर हे प्रोफेसर जेव्हा प्रभुपादांना भेटायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं, प्रभुपाद, हिंदुइझम म्हणजे काय?
तर प्रभुपाद म्हणाले, तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही सांगा. तर ते म्हणाले, नाही मला नाही माहिती म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तर प्रभुपादांनी सांगितलं, जर तुम्हाला माहिती नाही की हिंदुइझम काय आहे, मग तुम्ही त्याचे प्रोफेसर कसे बनू शकता? मग ते म्हणाले की नाही, हिंदुइझम मध्ये पण भरपूर पंथ आहेत आणि मला एक कुठला निष्कर्ष नाही सांगता येणार की हा प्रमुख पंथ आहे. बरेच लोक गोष्टी चालतात हिंदू धर्मामध्ये, म्हणून मला कन्फ्युज्ड आहे मी की हिंदू धर्म म्हणजे नक्की काय, तर तुम्ही सांगा हिंदू धर्म नक्की काय. परत एकदा प्रभुपाद म्हणाले, जर तुम्ही कन्फ्युज्ड आहात आणि जर तुम्हाला स्वतःलाच भ्रम आहे की हिंदू धर्म काय तर तुम्ही शिकवताय कसे काय, तुम्ही प्रोफेसर नाही बनायला पाहिजे. मग ते म्हणाले, ठीक आहे मला मी कन्फ्युज्ड आहे तर तुम्ही सांगा, तुम्हाला काय माहितीये हिंदू धर्माबद्दल. मग तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, सर्व हिंदू धर्माचा सार आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच. प्रभुपाद म्हणाले, सर्व हिंदू धर्माचा जो टोक आहे, शेवट आहे, सार आहे, तो आहे श्री कृष्णांना शरण जाणे. मग तेव्हा त्या हिंदुइझमच्या प्रोफेसरने विचारलं, या श्लोकामध्ये तुम्ही काय म्हणताय? तर ते म्हणाले, श्रीकृष्णांना शरण जाणे हा हिंदू धर्माचा उच्च टोक आहे, शिखर आहे. तर ते म्हणाले, मी नाही स्वीकार करत याला. मला एक सांगा, हा जो शरणम व्रज, हा जो शब्द आहे शरणम, याचा मुख्य अर्थ काय? तर प्रभुपाद म्हणाले, शरणम म्हणजे शरणागती. मग नाही 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 नाही, तो संस्कृत कुठल्या धातूतून निर्माण होतो शरणम ते सांगा. प्रभुपाद म्हणाले, तो धातू काही असेल पण आपल्याला श्रीकृष्णाला शरण जायचं. तर ते पुन्हा एकदा प्रभुपादांशी वादविवाद करायला लागले, नाही मला संस्कृत धातू सांगा तुम्ही शरणमचा. तेव्हा प्रभुपाद म्हणाले, तुला गुरूंची गरज नाहीये, तुला एक संस्कृत प्रोफेसरची गरज आहे. तर जे लोक संस्कृत शब्दांमध्ये जातात, संस्कृत धातूंमध्ये जातात, प्रभुपाद म्हणतायत तुम्हाला एका संस्कृत टीचरची गरज आहे, तुम्हाला गुरूंची गरज नाहीये. अशा प्रकारे हे दोन प्रसंग आहेत प्रभुपादांच्या जीवनामध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा हिंदू धर्म जाणून घेण्याची कमीत कमी बाह्य रूपाने इच्छा दिसत आहे, पण त्यांच्यामध्ये सौम्यता नव्हती आणि प्रभुपादांकडून शिकण्याची इच्छा नव्हती, अशा लोकांना प्रभुपादांनी फारसं महत्व दिलं नाही. पण पाश्चात्य देशातले काही लोक असतील, ज्यांचा इतिहास खूप वाईट असेल, ज्यांनी भरपूर पापकर्म केले असतील, पण त्यांनी जेव्हा प्रभुपादांसमोर येऊन नतमस्तक झाले, तेव्हा प्रभुपादांनी त्यांच्या हृदयामध्ये शुद्ध भक्ती दिली. श्री रूप गोस्वामी आणि श्री सनातन गोस्वामी आहेत, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना राम केली इथे पहिल्यांदा भेटले, तेव्हा स्वतःची दैन्यता सांगतायत आणि म्हणतायत, नीच जाती नीच संगी कोरी नीच काच, तोमार अग्रेते प्रभू कहिते वासी लाज. म्हणतात, आमचा जन्म पण नीच आहे, आमचे कर्म पण नीच आहेत आणि आमची संगती पण नीच आहे. तर तुमच्या समोर तर हे सगळं काय सांगू, मला तर लाज वाटते तुमच्या समोर सांगायची. आणि नंतर म्हणतात की आम्ही काय काय दुष्कृत्य केलेत आणि हा जो एक क्रूर राजा आहे, हा मंदिरं तोडतोय, गायींना ठार मारतोय, ब्राह्मणांना ठार मारतोय, अशा एका क्रूर राजाची आम्ही सेवा करून पूर्णपणे प्रदूषित झालो, तर कृपया आम्हाला माफ करा. आणि नंतर म्हणतात, जगाई मधाई होईते कोटी कोटी गुण. म्हणतात जगाई मधाई मध्ये तर कोटी कोटी गुण होते. काय काय म्हणे, ब्राह्मण जाती जन्मतार नवद्वीपे घर. ब्राह्मण त्यांचा जन्म आहे आणि नवद्वीप तीर्थक्षेत्री त्यांचं तिथे घर होतं. पण म्हणतात जरी त्यांनी थोडेफार काही दुष्कृत्य केले असतील, पण त्यांनी एक काम केलं, त्यांनी तुमची निंदा केली आणि तुमच्यावर हास्य करताना एकदा हरे कृष्ण महामंत्र बोलले, की हे बघा निमाई पंडित काय करतो, हरे कृष्ण बोलतो. तर म्हणतात, जरी तुमचं हास्य करताना त्यांनी हरे कृष्ण महामंत्र बोलले, पण ते हरे कृष्ण महामंत्र नामाभास ठरलं आणि त्या नामाभासाने, एका नामाभासाने, एका हरे कृष्ण महामंत्राने त्यांचे कोटी कोटी दुष्कृत्य आणि पाप जळून संपले. पण म्हणतात, आम्ही तर स्वतः नाम पण नाही घेतलंय आणि आम्ही दुसऱ्यांची खूप सेवा केली आहे, तर आमचं काय होणार माहिती नाही. आणि तेव्हा म्हणतात की आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही एका वामनासारखे आहोत, आम्ही एका ठेंगण्या व्यक्तीसारखे आहोत आणि आम्हाला आता चंद्राला स्पर्श करायची इच्छा झाली आहे. पण तुमचं नाव तर पतित पावन आहे आणि कारण तुम्ही पतित पावन आहात, तर नक्की आम्हाला पण काहीतरी तुम्ही दया देऊ शकता. एकदा राधानाथ महाराज याच्यावर जेव्हा बोलत होते, तेव्हा महाराजांनी म्हटलं, रूप आणि सनातन जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंसमोर गेले, तेव्हा त्यांनी हे नाही सांगितलं की आम्ही या प्रदेशाचे मंत्री आहोत, पण ते मंत्री होते. रूप आणि सनातन जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंसमोर गेले, तेव्हा त्यांनी हे नाही सांगितलं की आम्ही गौड सारस्वत ब्राह्मण परिवारामध्ये जन्म घेतलाय, पण म्हणाले ते होते.
म्हणाले त्यांनी हे नाही सांगितलं की आमच्याकडे स्वतःचे खूप मोठे मोठे महल आहेत ज्यामध्ये आम्ही राधाकृष्णांची पूजा करतो, पण म्हणाले ते त्याचं करत होते. अशा प्रकारे रूप आणि सनातन एका अर्थाने त्यांच्यामध्ये जेवढे सद्गुण होते ते सद्गुण त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंसमोर मांडलेच नाही, पण त्यांच्याकडून जेवढ्या काही चुका झाल्या होत्या त्या त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंसमोर मांडल्या. गळ्यामध्ये त्यांनी एक पांढरा कापड ठेवला होता, रुमाल, आणि दातांमध्ये त्यांनी एक तृणपात घेतला होता आणि म्हणाले, तुम्ही जर पतित पावन असाल तर कृपया आमच्यावर तुम्ही कृपा करा. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, तर म्हणतात, शुनी महाप्रभू कहे सुनो दबीर खास, तुम्ही दुई भाई मोर पुरातन दास. हे दबीर खास आणि साकार मलिक तुम्ही माझे जुने दास आहात. आणि म्हणतात की शुनी महाप्रभू दुहार नाम रूप सनातन, दैन्य छाड तोमार दैन्य फाटे मोरा मन. म्हणतात आज तुमचं नाव मी बदलतो. दबीर खास तुझं नाव आजपासून आहे रूप, आणि साकार मलिक आजपासून तुझं नाव आहे सनातन. तर तुमचं नाव मी दिलं, आज तुम्हाला दीक्षा दिली, रूप आणि सनातन तुमचं नाव आहे. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जर तुम्ही याच्यापेक्षा जास्ती नम्र झाले तर म्हणतात, तोमार दैन्य फाटे मोरा मन, माझं हृदयाला छिद्र पडतंय तुमच्या दैन्यतेला. म्हणजे तुम्ही इतके नम्र आहात, तुम्ही जे काही सद्गुण केले तुम्ही कधी बोलत नाही, आणि तुमच्याकडून थोड्याफार जबरदस्तीने चुका झाल्या होत्या. रूप आणि सनातन एवढे पवित्र व्यक्ती आहेत, आणि रूप आणि सनातनला अशा या कुकर्मांमध्ये कसं टाकलं, कारण ते इतके हुशार होते. आणि नवाब हुसेन शाह याला कोणतरी चांगले मंत्री पाहिजे होते ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग त्यांना काय सांगितलं, जर तुम्ही माझी सेवा स्वीकारली नाही तर या आजूबाजूचे हिंदू लोकांचे जेवढे गाव आहेत ते सगळे मी जाळून टाकीन, सगळे मंदिरं तोडून टाकीन, सगळ्या ब्राह्मणांना आणि गायींना ठार मारीन, आणि एवढ्या सगळ्या हिंसेचा जो पूर्ण भार आहे तो तुमच्या दोघांवर येईल. तर आपल्यावर जर असा कोणी दबाव टाकला की सर्व हिंदू समाज जाळला जाईल का आपल्यामुळे, तर त्या दबावाखाली रूप आणि सनातन नवाब हुसेन शाहची सेवा करत होते. पण त्यांनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंसमोर हे मांडलं तेव्हा हे नाही सांगितलं की आमच्यावर दबाव होता. म्हणाले, नीच जाती नीच संगी कोरी नीच काज. तर श्री चैतन्य महाप्रभूंना ही जी नम्रता आहे इतकी प्रभावित झाली. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, अजून थोडी दैन्यता जर तुम्ही दाखवली तर मी स्वतःला सांभाळू शकणार नाही. तर परमपूज्य राधानाथ महाराज एकदा लंडनमध्ये प्रवचन करत होते, आणि लंडनमध्ये प्रवचन करता करताना त्यांनी या गोष्टीवर एकदा हे विवेचन केलं. ही 3-4 वर्ष आधीची गोष्ट आहे. मग तेव्हा म्हणत होते, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत की माझ्या हृदयाला तुमची दैन्यता छिद्र करते, फाटे मोरा मन. याचा नक्की अर्थ काय, तर म्हणतात की श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत की माझ्या हृदयामध्ये जो कृष्ण प्रेमाचा साठा आहे, मी जी विद्या घेऊन आलोय त्या सगळ्या विद्येला मला लोकांना द्यायचं आहे, आणि ते मी माझ्या हृदयामध्ये घेऊन आलोय. पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे नम्रपणे वागताय तेव्हा कुठेतरी माझ्या त्या साठ्याला जो दरवाजा लागला होता त्या दरवाजाला तुम्ही तुमच्या दैन्यतेने, तुमच्या नम्रतेने ते कुलूप उघडलंय किंवा तो दरवाजा तोडला तुम्ही, आणि तुमचा स्पर्श माझ्या हृदयाच्या आतमध्ये जो पवित्र प्रेमाचा साठा आहे त्याला होतोय. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी हे वाक्य अजून कोणालाच म्हटलं नाहीये. म्हणून आज आपण पण सुरुवात करायच्या आधी जेव्हा मंगलाचरण म्हटलं तेव्हा आपण म्हणालो, श्री चैतन्य मनो अभिष्टम स्थापितम येन भूतले. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये काय आहे, अभिष्ट काय आहे त्यांचं, हे कोणाला माहितीये, हे केवळ रूप गोस्वामींना माहितीये. रूप गोस्वामी जेव्हा प्रयागमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना भेटतात तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी काय म्हणतात, श्री रूप हृदये प्रभू शक्ती संचारीला, सर्व तत्व निरूपणे प्रवीण कोरीला. श्री रूप हृदये प्रभू शक्ती संचारीला. श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींच्या हृदयामध्ये शक्ती टाकली आणि म्हणाले, सर्व तत्व निरूपणे प्रवीण कोरीला, आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना प्रवीण केलं. तर ही भेट आहे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींची प्रयागमध्ये. त्यानंतर रूप गोस्वामी वृंदावनला गेले, श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला आले, आणि वृंदावनवरून काही वेळाने रूप गोस्वामी जगन्नाथपुरीला आले. तेव्हा जगन्नाथपुरीला जेव्हा होते तेव्हा पुन्हा एकदा कृष्णदास कविराज गोस्वामी त्या भेटीचं जेव्हा वर्णन करतायत, पुन्हा एकदा कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, तबे रूप गोसाईर पुनर आगमन, ताहार हृदय कैला प्रभू शक्ती संचारण. कृष्णदास कविराज गोस्वामींनी अजून कोणाही व्यक्तीबद्दल
2 वेळा हे नाही लिहिलंय की श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःची शक्ती त्यांच्या हृदयामध्ये पेरली. आपण काही धान्य पेरतो तसं श्री चैतन्य महाप्रभूंनी 2 वेळा स्वतःची शक्ती रूप गोस्वामींच्या हृदयामध्ये पेरली. आणि याचं एकच कारण आहे की म्हणतात रूप गोस्वामी इतके मोठे मंत्री आहेत, इतके मोठे विद्वान आहेत, इतके मोठे श्रीमंत आहेत आणि इतके मोठे पुण्यवान जन्म आहे त्यांचा. पण एकदा पण कधी म्हणाले नाही की मी खूप मोठा आहे, पण नेहमी म्हणायचे की नाही, माझ्यामध्ये काही पण पात्रता नाही, कृपया तुम्ही मला कृपा द्या. जेव्हा रूप आणि सनातनला श्री चैतन्य महाप्रभू रामकेलीमध्ये भेटले पहिल्यांदा, त्याच्यानंतर सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं की तुम्ही वृंदावनला चालले आहात, पण वृंदावनला एवढा मोठा लवाजमा घेऊन जायचं नसतं. वृंदावन हे एकांत स्मरणाचं स्थान आहे, तर कृपया तुम्ही असं करू नका. तर श्री चैतन्य महाप्रभू थोडंसं पुढे गेले कानाई नाटशालापर्यंत, आणि तिथलं जंगल बघून त्यांना वृंदावनाचा आभास झाला. तिथे गंगा नदीचं स्मरण, त्यांना यमुना नदीचं स्मरण झालं, आणि कानाई नाटशालावरून श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला परत गेले. मग जगन्नाथपुरीला परत गेले तेव्हा लोकांनी विचारलं, अरे तुम्ही तर वृंदावनाला जाणार होते, मग तुम्ही परत कसे काय आले? तर तेव्हा म्हणाले, नाही, मी ना रामकेलीमध्ये गेलो आणि तिथे मला 2 व्यक्ती भेटले, आणि काय त्यांची नम्रता, आणि ती नम्रता बघून माझं इतकं हृदय स्पर्श झालं की मी वृंदावनाला न जाता परत आलो. श्री चैतन्य महाप्रभू केवळ रूप सनातन समोर तसं नाही बोलले. जगन्नाथपुरीमध्ये जो कोणी व्यक्ती श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला यायचा आणि प्रश्न विचारायचा, अरे तुम्ही तर वृंदावनला जाणार होते, परत कसे आले? त्या प्रत्येक व्यक्तीला श्री चैतन्य महाप्रभू रूप आणि सनातनची स्तुती करायचे. विचार करा, एका शिष्याची स्तुती वारंवार जर एक गुरु करत असतील तर त्या शिष्याचं त्या गुरूंच्या जीवनामध्ये काय स्थान आहे? म्हणून रूप आणि सनातन यांना एवढी कृपा का मिळाली? तर नेहमी नम्र असायचे, नेहमी सौम्य असायचे. म्हणून आजच्या श्लोकामध्ये पण सांगतायत की जर गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर आपण त्यांच्याकडून शिकण्यासाठी आतुर पाहिजे, आणि नेहमी आपला स्वभाव आहे तो सौम्य पाहिजे. एकदा एक मी गोष्ट ऐकली होती की एक भिकारी एकदा एका सेठजींच्या घरी, एका जमीनदाराच्या घरी येतो आणि ठक ठक ठोठावतो. तर जमीनदार झोपलेले असतात, आराम करत असतात. नोकराला म्हणतात, बघ कोण आहे? तर बाहेर जाऊन बघतात, एक भिकारी असतो. म्हणतात, कोणतरी एक गरीब भिकारी आलाय. तर हे आपले बिचारे झोपलेले असतात सेठजी. तर म्हणतात, काय याने झोप मोड केली, बोलव त्याला आतमध्ये. तर आतमध्ये आला तो. काय पाहिजे तुला? म्हणतो, साहेब, काय जर दान दिलं तर मी खुश होईन. तर त्या दिवशी सेठजी थोडे चिडले, कारण त्यांची झोपमोड झाली होती. आणि श्रीमंत व्यक्तीला अहंकार असतो, तर ठरवतात थोडी याची मस्करी करूया. तर त्या स्वतःच्या दासाला, सेवकाला बोलवतात आणि म्हणतात, जा रे, आतमधून ते माहितीये मी सोन्याचे नाणे ठेवले ते थोडेसे घेऊन ये. आणि त्याला एक डोळा मारतात. हा सेवक आतमध्ये जातो आणि काहीच हातात घेऊन न येता बाहेर येतो आणि म्हणतो, हे घ्या सेठजी तुमचे सोन्याचे नाणे. आणि ते सेठजी पण हातामध्ये काहीच नाहीये. तर त्या भिकाऱ्याला बोलतो, ये जवळ इकडे. आणि त्याला हे घे सोन्याचे नाणे. आता हातामध्ये काहीच नाहीये, हवा आहे. पण तो जो बिचारा गरीब भिकारी आहे, तो म्हणतो, ठीक आहे, आता काय करायचं? तो म्हणाला, धन्यवाद साहेब. म्हणतो, भूक लागली आहे का तुला? म्हणतो, हो साहेब, मी सकाळपासून काय खाल्लं नाही. बस तुला जेवण खाऊ खाऊ घालतो तुला. बसवलं त्याला. जा रे, ते आपलं ताट घेऊन ये आणि सगळे पंचपक्वान घेऊन ये. आता या सेवकाला पण कळतं की माझ्याकडून काय अपेक्षा आहे. तो खोटं खोटं हातात ताट पण नाहीये, वाट्या पण नाहीयेत, पदार्थ पण नाहीयेत, आणि त्या माणसासमोर येऊन ठेवतो आणि म्हणतो, घे, खा पंचपक्वान. मग हे झालं. तर तो भिकारी बसलाय ताट घेऊन आणि बघतो आता काय करायचं. पण म्हणतो, काय करू शकतो, आपण तर गरीब आहोत, नम्र आहोत. तर तो आपला खायचा असा प्रयत्न करतो आणि 10-15 मिनिटं आपला ड्रामा करतो खायचं. त्याच्या म्हणतो, झालं का रे जेवण तुझं? हो झालं साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही दिलं. अजून काय पाहिजे तुला? का म्हणतो, साहेब माझ्याकडे राहण्यासाठी घर पण नाहीये, जर तुम्ही काही घर वगैरे दिलं तर चालेल. म्हणतो, ए जा रे, याला घर दे. आपल्या या गल्लीच्या शेवटी एक घर आहे, ते देऊन टाक त्याला. तर हा सेवक म्हणतो, चल माझ्यासोबत. आणि हा पण त्याच्यासोबत जायला निघतो. आणि ऍक्च्युली हा सेवक काय करणार आहे आता, जसं 2 वेळा खोटारडेपणा केलाय तसाच असं कुठेतरी रस्त्याच्या शेवटी घेऊन जाणार आहे, म्हणणार आहे जिथे घर नाहीये, तो म्हणणार हे घर आहे, आता हे तुझं घर आहे, असंच काहीतरी करणार होता तो. हा गेला. तर हे दोघं जेव्हा गेले, सेठजी आणि तो सेवक, सॉरी, तो भिकारी आणि सेवक, मग ते सेठजी विचार करतायत
माझा मूड एवढा खराब केला यांनी, कारण माझी झोपमोड झाली. पण याला मी खोटं खाऊ घातलं. यांनी अजिबात एका शब्दाने काय बोलला नाही, चुपचाप खाल्लंय यांनी. याला मी म्हंटल की हे सोन्याचे नाणे घे, अजिबात बोलला नाही की काय तुम्ही माझी मस्करी करताय. चुपचाप ते सोन्याचे नाणे घेतले. आणि खरोखर मी त्याला विचारलं की अजून काय पाहिजे तुला, तेव्हा खरोखर बोलला की मला एक घर पाहिजे. आणि मी त्याला त्याला कळलं की मी खोटं घर दाखवतोय, पण एका शब्दाने माझा उपहास नाही केला, एका शब्दाने मला काही बोलला नाही. बरोबर माझ्या सेवकासोबत बाहेर चाललाय. त्याला दया आली त्याच्यावर आणि म्हणाल्या, अय एक मिनिट परत ये. तर त्या सेवकाला परत बोलवलं आणि त्याला खाली बसवलं आणि म्हणाला की तुझी ही जी नम्रता आहे, कारण तू बघतोयस की आशा आहे, माझ्याकडे तर काहीच नाहीये, तर या सेठजींना जर माझ्यावर प्रसन्नता आली तर थोडं काहीतरी खायला देतील, तो एक नाणं तरी देतील. तर थोडी जर यांनी माझी मस्करी केली तर काय मोठी गोष्ट आहे. या स्वभावाने मी तुला प्रसन्न झालोय आणि मी तुला आता खरोखर काहीतरी खायला देणार आहे आणि खरोखर तुला काहीतरी पैसे देणार आहे, बस इथे. आणि त्याला ऍक्च्युली खाऊ घातलं. तर अशा प्रकारे कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझा मोठेपणा मी जेव्हापर्यंत दाखवणार नाही तेव्हापर्यंत मग माझा काय फायदा. पण आध्यात्मिक मार्गामध्ये जर गुरूंना आपल्याला प्रसन्न करायचं असेल, श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्याला जर प्रसन्न करायचं असेल, तर ऍक्च्युली आपण मोठेपणा दाखवायला नाही पाहिजे. ऍक्च्युली आपल्याला समजायला पाहिजे, माझ्याकडे धनसंपत्ती असेल, माझ्याकडे बुद्धी असेल, पण ही धनसंपत्ती किती जीवनांची धनसंपत्ती आहे. आपण आलो तेव्हा निर्वस्त्र आलो आणि जेव्हा जाऊ तेव्हा पण शरीरावर फक्त एक वस्त्र असतं, ते पण जळलं. ते पण, तर जाताना पण काही नाहीये. आपली जी काही बुद्धी आहे, MA BA PhD जे काही आपण डिग्री मिळवली आहे, पुढच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा ज्युनियर KG मध्ये A, A, I इथून सुरू करायचंय. आपली जी काही तब्येत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अहंकार आहे, मला गेल्या 10 वर्षांपासून काही आजार नाही झालाय. म्हातारपण आल्यावर सगळेजण नम्र होतात आणि पुढचं शरीर आल्यावर पुन्हा एकदा आईसाठी एक थोडी जरी भूक लागली असेल तर रडायला लागतं आणि त्याच्यानंतर मग काहीतरी अन्न मिळतं आईकडून. तर एका अर्थाने ज्या ज्या तात्पुरत्या गोष्टींचा आपल्याला अहंकार आहे, त्या सगळ्या गोष्टी या शरीरासोबत समाप्त होणार आहेत. फक्त एकच गोष्ट आहे जी आपल्याला पुढच्या जीवनी पण कामी येईल, ती म्हणजे भक्ती. आणि ती भक्ती मिळवण्यासाठी जी पात्रता आहे ती आहे दैन्यता. ती आहे की हे गुरु महाराज, आम्ही तो कंगाल कृष्णा कृष्णा बोली धाई तव पाछे पाछे. तर जेव्हापर्यंत आपल्यामध्ये त्या भिकाऱ्याची भावना नाही येणार, जेव्हापर्यंत आपण हे स्वीकारणार नाही की जे काही आहे ते सगळं क्षणभंगूर आहे, पण जे शाश्वत आहे ते आहे भक्ती. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते. तर म्हणून नेहमी गुरु महाराजांसमोर, आचार्यांसमोर, भगवंतांसमोर ऍक्च्युली आपण एका भिकाऱ्याच्या भावनेने यायला पाहिजे आणि नेहमी आपण कृपा मागायला पाहिजे. हे उदाहरण देता देता माझ्या मनात तुकाराम महाराजांचा एक अभंग आला. तर काय म्हणतायत, होईन भिकारी पंढरीचा वार करी, होईन भिकारी पंढरीचा वार करी. यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतायत, मी होईन भिकारी पण पंढरीची वारी नाही सोडणार मी. आणि ते जे भिकारी आहे ते कुठलं भिकारी आहे, तर ते जे भिकारी आहे ते शारीरिक स्तरावर भिकारी नाहीये. ते जे भिकारी आहे, एका भिकाऱ्याचा मूड की मी नेहमी गरीब आहे, मला नेहमी तुमच्या कृपेची गरज आहे आणि मी कधी कधीही इतका मोठा होऊ नका देऊ, कधीही मी इतका विद्वान होऊ नका देऊ, कधीही मी इतका यशस्वी होऊ नका देऊ की मी माझ्या गुरूंसमोर ताठ मानेने उभा राहीन. नेहमी मी हात जोडून नम्रपणे उभं राहायला पाहिजे. आपण रूप गोस्वामीबद्दल चर्चा केली, सनातन गोस्वामींबद्दल चर्चा केली. आता मी 2 उदाहरणं देईन जे थोडे कॉन्ट्रास्टिंग आहेत. अजून एक आहेत आपले गोस्वामी, त्यांचं नाव आहे रघुनाथ दास गोस्वामी. रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा लहान मुलगा होते तेव्हा त्यांना एकदा खबर मिळाली की शांतीपूर येथे अद्वैत आचार्यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू आलेत. आणि त्या लहान मुला रघुनाथने ऍक्च्युली लहानपणी हरिदास ठाकूरांचा संग केला होता आणि तेव्हापासून त्याला हरिनामाची गोडी होती आणि त्याला माहिती होतं की श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते नेहमी हरिनामाचा प्रसार करत असतात. तर अद्वैत आचार्यांच्या घरी शांतीपूरमध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आले तेव्हा रघुनाथ यांनी आपल्या वडिलांची परवानगी घेतली. लहान होते, एकटे नाही जाऊ शकत, म्हणून म्हणाले की मी तिथे श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला जाऊ का. तर वडिलांनी परवानगी दिली. 7 दिवस रघुनाथ त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा संग केला आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या सान्निध्यामध्ये त्यांचं हृदय परिवर्तन झालं. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू शांतीपूरहून निघाले तेव्हा रघुनाथाने त्यांच्या चरणी बोलले नाही काही, पण त्यांच्या हृदयामध्ये एक भावना निर्माण झाली, मला पण श्री चैतन्य महाप्रभूंसोबत निघायचंय
मला पण हरिनाम चाखायचंय, मला पण कृष्ण प्रेम चाखायचंय. तर श्री चैतन्य महाप्रभू हृदयामध्ये आहेत. रघुनाथ जरी कोणाशी काही बोलला नाही, त्याला माहिती नाही काय बोलायचं कसं बोलायचं, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी हृदयामध्ये ते जाणलं आणि म्हणाले, स्थिर हो घरे जाओ ना हो बातुल, क्रमे क्रमे पाय लोक भव सिंधुकुल. म्हणाले, रघुनाथ, तू मनामध्ये असं कधी विचार आणू नकोस की तुला आता सगळं त्याग करायचंय. तुझं वय कमी आहे. स्थिर हो घरे जाओ, तू घरी जा. ना हो बातुल, वेड्यासारखं वागू नको. क्रमे क्रमे आपली साधना करायची आहे, आपले कर्तव्य करायचे आहेत आणि योग्य वेळी तुला जे हवंय ते मिळेल. मग म्हणतात, मर्कट वैराग्य ना कर लोक देखाया. म्हणतात, एका मर्कट वैराग्य म्हणजे संस्कृत भाषेमध्ये एक हे वाक्य रचना आहे की एक वानर आहे, तो नेहमी निर्वस्त्र असतो, त्याच्याकडे काही स्वतःची मालमत्ता नाही, पण तो अनेक अनेक मादा माकडांशी माकडिणींशी संबंध ठेवतो, त्याला म्हणतात मर्कट वैराग्य. तशी चैतन्य महाप्रभू रघुनाथला म्हणतायत, मर्कट वैराग्य ना कर लोक देखाया, अंतरे निष्ठा कर अनासक्त होईया. म्हणतात, लोकांना दाखवण्यासाठी वैराग्य करू नको, अंतरे निष्ठा कर, हृदयामध्ये तू माझ्या प्रती निष्ठा ठेव, अनासक्त होईया, तू अनासक्त जीवन जग. अशा प्रकारे रघुनाथ यांना त्यांनी परत पाठवलं. 7 दिवस स्वतःचा सत्संग देऊन जेव्हा रघुनाथाच्या हृदयामध्ये ही भावना उत्पन्न झाली आहे, श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला सांगितलं की तू असं काही करू शकत नाही आणि तू घरी जा. आणि मग अनेक वर्षांनंतर रघुनाथाच्या जीवनामध्ये योग्य एक घटना घडली आणि रघुनाथ मग घरून पळून गेले. याला कॉन्ट्रास्ट म्हणून अजून एक व्यक्ती आहेत. श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये प्रवास करता करता आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदी येते. राजमंड्री आज एक रेल्वे स्टेशन आहे, तिथे गोदावरी नदी समुद्राला भेटते. तर तिथे श्री चैतन्य महाप्रभू आले आणि तिथे जेव्हा स्नान केल्यानंतर नाम संकीर्तन करत होते, त्यांनी अचानक बघितलं तिथे असा एक ग्रुप आला ब्राह्मणांचा, आणि ते ब्राह्मण लोक होते, ते वैदिक मंत्र उच्चारण करत होते. आणि त्यांच्या पाठीमागे त्या प्रदेशाचा एक राजा होता. तो कोण होता? त्याचं नाव होतं रामानंद राय. तर रामानंद राय पण गोदावरी नदीमध्ये स्नान करायला आले होते, आणि जसं श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायला बघितलं, त्यांना बघून त्यांना लक्षात आलं, हे उज्ज्वल व्यक्ती म्हणजे रामानंद राय आहेत. आणि रामानंद रायनी पण श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा बघितलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे असे एवढा उंच आणि एवढं दिव्य शरीर आणि संन्यासी आहेत, हे म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आहेत. तर दोघांनी एकमेकांना बघून एकमेकांकडे धाव घेतली आणि दोघांनी एकमेकांना आलिंगन केलं आणि दोघही अचेतन झाले, दोघही खाली पडले जमिनीवर. कारण दोघांना बेसिकली आध्यात्मिक जगतामध्ये राधा आणि विशाखा हे खूप जवळच्या मैत्रिणी आहेत, आणि राधा आणि विशाखा जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचं प्रेम तर आपण समजू शकत नाही. तर त्या भावनेमध्ये हे दोघं भेटले. पण लगेच श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं की आमचं हे आध्यात्मिक जगतातलं जे प्रेम आहे ते इथे आजूबाजूला तिथे ब्राह्मण लोक जे होते ते बघत होते आणि ते विस्मित झाले. तर ब्राह्मण लोक आपल्या मनामध्ये विचार करतायत, रामानंद राय आहे हा काय ब्राह्मण परिवारातला नाहीये, आणि तो या संन्यासीला बघून असा काय पुलकित होतोय. आणि म्हणतायत हे संन्यासी आहेत, यांचा तर वर्ण दिसतोय की ब्राह्मण कुळातले आहेत, आणि हे अशा या राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या व्यक्तीला बघून काय पुलकित होत आहेत आणि अचेतन होत आहेत. त्या दोन्ही प्रश्न त्या ब्राह्मणांना कळले नाही. जनरली राजकारणामध्ये जो व्यक्ती असतो त्यांना संन्याशींशी काही घेणं देणं नसतं, आणि संन्यासी लोक आहेत ते विरक्त जीवन जगतात, त्यांना राजकारणातल्या लोकांशी काही घेणं देणं नाहीये. म्हणतात हे दोघं नुसतं एकमेकांकडे भेटले नाही, घट्ट आलिंगन केलं आणि एवढ्या प्रेमाने गदगद झाले की बेशुद्ध पडले. तर हे काय चाललंय? तर या दोघांच्या शुद्ध कृष्णमय भावनेमध्ये जे मिलन झालं, या भावनेचा जो कोडं होतं ते या ब्राह्मणांना काही त्यांच्याकडून सोडवलं नाही गेलं. का बरं? कारण हे ब्राह्मण जरी उच्च जातीचे होते, पण त्यांना कृष्ण भक्तीमध्ये प्रवेश नव्हता, आणि कृष्ण भक्तीमध्ये प्रवेश नसल्या कारणाने जरी उच्च जन्म आहे, पण त्यांना या दोघांच्या कृष्ण भावना भावित भावना हे खूप मोठं एक प्रश्नचिन्ह झालं आणि कोडं झालं. पण जरी रामानंद राय राजकारणामधले होते, एक तिकडले छोटे राजा होते आणि त्यांचा जन्म शूद्र परिवारात होता, पण त्यांना कारण कृष्ण भक्तीचा स्पर्श होता म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पण त्यांना ओळखलं आणि दोघं. तर तेव्हा एक खूप सुंदर श्लोक येतो, आणि त्या श्लोकामध्ये सांगितलंय की श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा हे दृश्य बघितलं तेव्हा
त्यांनी स्वतःच्या भावनांना आवरलं आणि त्या श्लोकामध्ये सांगितलंय, विजातीय लोक देखी प्रभू कैला संवरण. तर तिथे जो शब्द येतो आहे विजातीय लोक देखी, तर सजातीय आणि विजातीय दोन शब्द आहेत. सजातीय म्हणजे आपल्या जातीचा माणूस आणि विजातीय म्हणजे दुसऱ्या जातीचा माणूस. तर ऍक्च्युली जन्मानुसार बघितलं तर रामानंद राय हे विजातीय आहेत, हे शूद्र परिवारातले आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू तर उच्च ब्राह्मण कुळातले होते आणि आजूबाजूच्या तिकडले जे दक्षिण भारतातले ब्राह्मण आहेत ते सजातीय होते. पण कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, विजातीय लोक देखी प्रभू कैला संवरण, त्यांनी स्वतःच्या भावनांना आवरलं. मग आता याच्यावरून लक्षात येतं की श्री चैतन्य महाप्रभू कोणाला सजातीय बघतात आणि श्री चैतन्य महाप्रभू कोणाला विजातीय बघतात. श्री चैतन्य महाप्रभू जर आपल्याकडे बघितले आणि म्हणाले की हे प्रामाणिक भक्त आहेत, आपल्या जातीला, आपल्या कुळाला, आपल्या जन्माला महत्व नाही देत, आणि म्हणतात भक्त म्हणजे सजातीय. आणि याच्यातून आपण पण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा भक्तांशी भेटतो तेव्हा त्याची जात काय, त्याचा जन्म काय, त्याचं कुळ काय हे आपण विचारायला नाही पाहिजे. पण समजा एखादा कोणी व्यक्ती असेल जो आपल्या जातीचा असेल, आपल्या कुळाचा असेल, पण तो जर अभक्त असेल तर एका अर्थाने आपण समजायला पाहिजे श्रीकृष्णांच्या दृष्टीने हा व्यक्ती विजातीय आहे. तर ते दृश्य तिथे झालं, त्याच्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू मग रामानंद रायला म्हणाले की मी ना जगन्नाथपुरीमध्ये होतो आणि मी एकदा सार्वभौम भट्टाचार्यांना विचारणा केली होती की कृपया मला भक्ती तत्व सांगणार का. तेव्हा सार्वभौम भट्टाचार्यांनी मला सांगितलं की मला पण भक्ती तत्व नाही माहिती, पण दक्षिण भारतामध्ये एक रामानंद राय राहतात, तुम्ही जर कधी दक्षिण भारतात गेलात तर तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला भक्ती तत्व सांगतील. तर आज माझं सौभाग्य की तुम्ही मला भेटले, तर कृपया मला भक्ती तत्व सांगा. पण म्हणाले ही जी परिस्थिती आहे ना ही आपल्याला अनुकूल नाहीये, म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, आज रात्री आपण एकांतात भेटूया. तर ही भेट झाली होती सकाळच्या वेळेस, आंघोळ करायला दोघे आले होते गोदावरीमध्ये. मग दिवस गेला, संध्याकाळ जशी झाली, सूर्यास्त जसं झाला, तसं रामानंद राय फक्त एका सेवकासोबत आले तिथे, कारण ते राजा होते तर कोणतरी सोबत नेहमी सेवक असणार, आणि श्री चैतन्य महाप्रभू एकटे होते. तेव्हा रामानंद राय आणि श्री चैतन्य महाप्रभूंमध्ये संवाद झाला. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात, मनुष्य जीवनाचा अंतिम ध्येय काय. तेव्हा रामानंद राय आधी म्हणतात, वर्णाश्रम धर्म पालन करणे, कारण वर्णाश्रम धर्म श्रीकृष्णाने दिलाय, तो आहे मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे खूप उथळ उथळ उत्तर झालं, मला खोल उत्तर दे. तेव्हा रामानंद राय म्हणतात, मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे की यद करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यद, आपण जे काही करू ते श्रीकृष्णांना अर्पण केलं पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे खूप उथळ उथळ उत्तर झालं, मला खोल उत्तर दे. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना रामानंद राय उत्तर देतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे पण खूप उथळ उथळ उत्तर दिलंस, मला खोल दे. आजपर्यंत आपण ऐकलंय की भगवद्गीतेचा चरम श्लोक, सगळ्यात उंच श्लोक हा आहे सर्व धर्मान परित्यज्य. पण हा श्लोक पण जेव्हा रामानंद रायांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, हा उथळ उथळ श्लोक आहे, मला खोल सांग. का बरं. कारण याच्यामध्ये म्हणतायत श्रीकृष्णांना एक आश्वासन द्यायला लागलं, मा शुचः, मा शुचः म्हणजे घाबरू नकोस. तर ती शरणागती थोडीशी अजूनही पूर्ण शरणागती नाहीये. का. कारण तो शरणागती करताना पण जो व्यक्ती शरणागत होतोय त्याला आश्वासन द्यायला लागतंय, मी तुझी रक्षा करीन, अरे तू शरणागत हो. तर म्हणतात खरी शरणागती, खोल शरणागती म्हणजे जिथे आश्वासन द्यायची गरज नाहीये. खरी शरणागती म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे समर्पित शरणागती. आपण ज्याला शरणागत होतोय त्याच्याकडून मला आश्वासन मिळेल की मी तुझं रक्षण करीन की नाही करीन. जसं भक्ती विनोद ठाकूर एका भजनामध्ये म्हणतायत, मारो बी राखो बी जो इच्छा तोहार, नित्य दास प्रती तुवा अधिकार. की हे श्रीकृष्ण, तू मला मारलंस तरी चालेल, तू मला आलिंगन केलंस तरी चालेल, पण मी तर तुझा सदैव दास आहे. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये ज्या भावनेत आहेत, एका परमेश्वराच्या भावनेत आहेत, म्हणून श्रीकृष्णांच्या दृष्टीने भगवद्गीतेतला जो श्लोक आहे तो चरम श्लोक आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू एका आचार्याच्या रूपात आहेत आणि आचार्य आपल्याला शिकवत आहेत, जर स्वामींना सेवकाला आश्वासन द्यायला लागलं शरणागती मागण्यासाठी तर ते बरोबर नाहीये. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद रायला सांगितलं की तो उथळ श्लोक आहे, मला खोल सांग. अशा प्रकारे हळूहळू हळू रामानंद राय दास्य भक्ती. बरं, ही गोष्ट महत्वाची आहे तर ती सांगतो की जेव्हा सर्व धर्मान परित्यज्य याला उथळ सांगितलं तेव्हा मग रामानंद रायांनी काय उत्तर दिलं.
मग तेव्हा रामानंद रायांनी 10व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 14 मध्ये एक श्लोक आहे जो ब्रह्माजी म्हणतात, श्रीकृष्णांना स्तुती करून म्हणतात, ज्ञाने प्रयासम उदपास्य नमंत एव जीवंती सन्मुखरितां भवदीय वार्ता. म्हणतात श्रीकृष्णांबद्दल ज्ञान अर्जित करण्याचे जेवढे प्रयत्न आहेत ते जेव्हा एखाद्या व्यक्ती सोडतो, उदपास्य, आणि श्रीकृष्णांना नमंत एव, जो श्रीकृष्णांना नमस्कार करतो आणि म्हणतो, स्थाने स्थितम श्रुतिकताम तनुवान मनोभीर जीवेत यो मुक्तिपदे. म्हणतात की जो आपल्या वर्णाश्रमाच्या स्थानात स्थित राहतो, जो गृहस्थ आश्रमी व्यक्ती आहे तो गृहस्थ आश्रमात राहतो, जो संन्यास आश्रमात आहे तो संन्यास, पण श्रुतिगताम, श्रुतिगता म्हणजे आपापल्या स्थानी आपापले कर्तव्य करून श्रीकृष्णांबद्दल शुद्ध भक्तांकडून श्रवण करण्यासाठी प्रयत्न करतो, तो म्हणतात तो श्रीकृष्ण ज्यांचं नाव अजित आहे त्यांना पण विजय प्राप्त करतो, तो अजित वर जिंकतो. हा श्लोक जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना रामानंद रायांनी सांगितला तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्या सर्व श्लोकांच्या शृंखलेमध्ये पहिल्यांदा म्हणाले, आधी म्हणत होते एहो बाह्य आगे कहो आर, अरे हे तर खूप उथळ झालं, मला अजून खोल सांग. पण जेव्हा स्थाने स्थित श्रुतिगताम, जेव्हा हा श्लोक म्हणाले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले एहो होय आगे कहो आर, बरोबर आहे. पहिल्यांदा म्हणाले हो बरोबर आहे. तर म्हणून पहिल्यांदा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले हे बरोबर आहे, ते कधी म्हणाले, जेव्हा श्रवण क्रियेसाठी त्यांनी बघितलं की रामानंद राय म्हणतात श्रवण क्रिया खूप महत्वाची, आणि त्याच्यानंतर मग अजून खोल खोल गेले. मग शांत भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, वात्सल्य भक्ती आणि माधुर्य भक्ती याच्यावर खोल 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 गेले. मग त्याच्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मला आता श्री कृष्णांच्या राधा राणींबद्दल सांगा. तेव्हा रामानंद राय म्हणतात जर दुसरा कोणी व्यक्ती असता आणि त्यांनी जर असे प्रश्न विचारले असते आणि आतापर्यंत मी जितके उत्तर दिले ते उत्तर जर मी दिले असते तर तो माणूस म्हणाला असता धन्य झालो मी हे उत्तर ऐकून, पण तुम्ही अजूनही तृप्त नाही झाले, मी तुम्हाला किती खोल खोल उत्तर देतोय, एवढे भक्ती तत्वावर निरूपण आजपर्यंत कोणी विचारलं पण नाही आणि आजपर्यंत कोणी केलं पण नाही. आणि एवढं सगळं तत्व निरूपण करून दुसरा साधारण माणूस असता जो पूर्णपणे असा दाहित झाला असं आणि म्हणाला थँक्यू झालं माझं पोट भरलं, पण तुम्ही असे व्यक्ती आहात एवढं खोल तत्व सांगून तुम्ही मला म्हणताय आता मला माधुर्य रसामध्ये सर्वात मोठी जी नायिका आहे त्या नायिकेबद्दल सांगा, तिच्या प्रेमाबद्दल सांगा. याचा अर्थ की तुम्ही खूप श्रेष्ठ व्यक्ती आहात, तुम्ही नक्की परमेश्वर आहात. आणि मला अजून एक लक्षात येत आहे, इतका खोल, बेसिकली जसं आपण म्हणतो ना, जर आपण उंच गेलो तर चक्कर येतात आणि जर आपण खोल गेलो जमिनीमध्ये तिथे पण चक्कर येतात. तसं म्हणतात की एवढ्या खोल भक्ती तत्वामध्ये कोणी साधारण माणूस जाऊ नाही शकत, पण तुम्ही परमेश्वर आहात. आणि मला एक लक्षात येत आहे, तुम्ही मला शक्ती देता आहात, तुम्ही एका बाहुलीला नाचवत आहात म्हणून मी काहीतरी योग्य पद्धतीने बोलू शकत आहोत, तुमच्या शक्तीशिवाय हे काही शक्य नाही. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू काय उत्तर देत असेल, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही हो, मी तर मायावादी संन्यासी आहे, माझा तर भारतीय संप्रदायामध्ये संन्यास दीक्षा झाली होती, मला भक्ती तत्व काय आहे ते पण नाही माहिती, पण मी नेहमी मायावादाच्या समुद्रामध्ये नेहमी तरंगांमध्ये आनंद घेत असतो. पण हो, जगन्नाथपुरीमध्ये सार्वभौम भट्टाचार्य नावाचे जे एक मोठे भक्त आहेत त्यांनी मला त्यांचा सत्संग दिला आणि त्यांच्या सत्संगामध्ये मला भक्ती तत्व काही कळालं, तर ते तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्ही माझी जी स्तुती करताय, मला एक लक्षात आलं की मी संन्यासी आहे म्हणून तुम्ही माझी स्तुती करताय, पण संन्यासी आहे म्हणून स्तुती करून तुम्ही मला ना चिटिंग करू नका. कारण तुम्ही म्हणताय नाही हो तुम्ही मोठे संन्यासी आहात, मी तर गृहस्थ आहे, मी तुम्हाला काय सांगू, आणि असं बोलून तुम्ही मला ते खोल तत्व जे आहे, राधा प्रेम तत्व जे आहे ते सांगत नाही आहात. तर हे विसरून जा की मी संन्यासी आहे आणि आज मी तुमच्या समोर केवळ प्रश्न विचारणारा एक नम्र व्यक्ती म्हणून आहे, कृपया मला भक्ती तत्व सांगा. तशी चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी सार्वभौम भट्टाचार्यांना, जेव्हापर्यंत सार्वभौम भट्टाचार्य नम्र नाही झाले तेव्हापर्यंत त्यांनी विवेचन नाही केलं. 7 दिवस सार्वभौम भट्टाचार्य श्री चैतन्य महाप्रभूंना विवेचन करत होते. श्री चैतन्य महाप्रभू ते ऐकत बसले आणि काही बोलले नाही, चुपचाप बसले. आणि जेव्हा सार्वभौम भट्टाचार्य नम्र झाले तेव्हा त्यांना सांगितलं, आज ते श्री चैतन्य महाप्रभू रामानंदला सांगतायत मी संन्यासी पण मला काही कळत नाही आणि तू संन्यासी म्हणून मला स्तुती करून चिटिंग करू नको, मी तुझ्या समोर एक नम्र व्यक्ती म्हणून विचारणा करतो आणि सांग. तर श्री चैतन्य महाप्रभू फक्त
रूप आणि सनातनला नाही सांगत आहेत की तुम्ही नम्र आहात म्हणून मी तुम्हाला शिकवतोय. श्री चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय समोर पण एक नम्रपणा घेतला आणि तेव्हा रामानंद राय कडून सगळं त्यांनी तत्व स्वीकारले. ते पटपट पटपट काही प्रश्न त्यांनी जे विचारले ते तुम्हाला सांगतो मी. तर म्हणतात, पहिला प्रश्न विचारले श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायला, म्हणाले, कोण विद्या विद्या प्रभू कहे कोण विद्या विद्यामध्ये सार, राय कहे कृष्ण भक्ती विना विद्या नाही आर. म्हणतात सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या काय? तर म्हणतात कृष्ण विद्या. दुसरा प्रश्न, सगळ्यात महत्वाची कीर्ती ख्याती काय आहे? तेव्हा रामानंद राय म्हणतात, जर आपली ख्याती ही असेल की आपण श्रीकृष्णांचे भक्त आहोत तर ती सर्वोच्च ख्याती आहे. म्हणतात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? म्हणतात ज्या व्यक्तीकडे राधा आणि कृष्णांप्रती प्रेम असेल ते सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणतात सगळ्यात मोठं दुःख काय आहे? तर म्हणतात राधा कृष्णांच्या भक्तांपासून विरह याच्यापेक्षा मोठं दुःख मी जाणत नाही. म्हणतात सगळ्यात मोठा मुक्त व्यक्ती कोण आहे? म्हणतात ज्याला श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे तो सगळ्यात मोठा मुक्त व्यक्ती आहे. सगळ्यात श्रेष्ठ गीत काय आहे? म्हणतात ज्या गीतामध्ये राधाकृष्णांच्या प्रेमलीला वर्णन केल्या जातात तो सगळ्यात मोठा गीत आहे. सगळ्यात शुभ क्रिया काय आहे? रामानंद राय म्हणतात श्रीकृष्णांच्या भक्तांसोबतचा जो सत्संग आहे त्याच्यापेक्षा शुभ क्रिया अजून कोणी नाहीये. म्हणतात सगळ्यात महत्वाची स्मरण काय आहे? म्हणतात कृष्ण नाम गुण लीला स्मरण. नाम गुण लीला स्मरणापेक्षा दुसरं कुठलं महत्वाचं स्मरण नाहीये. म्हणतात सगळ्यात मोठं मनन काय आहे? म्हणतात राधाकृष्णांच्या चरणांवर मननापेक्षा जास्ती मोठं मनन नाहीये. सगळ्यात श्रेष्ठ स्थान काय आहे राहण्यासाठी? रामानंद राय म्हणतात वृंदावन हे स्थान आहे. म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ विषय काय आहे श्रवण करण्याचा? म्हणतात राधा कृष्णांच्या प्रेमाच्या ज्या लीला आहेत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट नाही श्रवण करण्यासाठी. म्हणतात सगळ्यात पूजनीय वस्तू काय आहे? मग ते म्हणतात राधा कृष्णांचा जो महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याच्यापेक्षा श्रेष्ठ काही वस्तू नाहीये ज्याची पूजा करू शकतो. म्हणतात ज्यांना मुक्ती पाहिजे असते त्यांना काय गती मिळते, आणि ज्यांना ऐहिक इंद्रिय तृप्ती पाहिजे असते त्यांना काय गती मिळते? तर तेव्हा रामानंद राय म्हणतात ज्यांना मुक्ती पाहिजे असते त्यांना एका वृक्षाचा जन्म मिळतो, आणि ज्यांना इंद्रिय भोग करायचा असतो त्यांना देवतांचा जन्म मिळतो, आणि मग शेवटी म्हणतात की ज्यांना खरा रस काय आहे ते माहिती नाही ते कावळ्यासारखे कडुलिंबाचा फळ खातात, आणि म्हणतात ज्याला रस काय माहितीये तो कोकिळा काय करतो? आंब्याच्या झाडावर जे कोवळी कोवळे कळ्या लागल्या असतात ते खातो. तर आंबा म्हणजे बेसिकली रसाळ शुद्ध भक्तीचं फळ, आणि त्या झाडावर ज्या छोट्या छोट्या गोड गोड कळ्या लागल्या असतात ते कोकिळा खातो. तर अशा प्रकारे हे संभाषण समाप्त होतं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की 10 रात्री दिवसा, कारण हे राजा होते आणि लोक त्यांच्या आजूबाजूला असायचे, तर एक संन्यासी आणि एक राजा का भेटतो हे लोकांना कळणार नाही, म्हणून 10 दिवस श्री चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय भेटत राहिले. आणि श्री चैतन्य महाप्रभू रोज रामानंद रायला एक एक प्रश्न विचारायचे आणि रामानंद राय त्यांच्यासमोर निरूपण करायचे. आणि आता आहे महत्वाची गोष्ट. 10 दिवस अशा प्रकारे या दोघांमध्ये संभाषण झाल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू रामानंद रायला म्हणतात तुमच्या सोबत जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये इतका आनंद मिळाला, आणि श्रीकृष्णांप्रती श्रीकृष्ण स्वरूप, राधा स्वरूप, प्रेम स्वरूप हे सगळ्या गोष्टी मला कळल्या. माझी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही इथे तुमचं जे राजाचे जे कर्तव्य आहे ते सगळं सोडून द्या. मी आता दक्षिण भारत यात्रा करणार आहे आणि कदाचित मी अजून 1.5 वर्ष प्रवास करणार आहे, आणि तो सगळा प्रवास केल्यानंतर मी जगन्नाथपुरीला पोहोचणार आहे. तेव्हापर्यंत तुम्हाला पण काही वेळ आहे, तुम्ही पण तुमचे इथले कर्तव्य सगळे आटोपत घ्या आणि तुम्ही पण जगन्नाथपुरीला या, आणि आपण दोघे जगन्नाथपुरीला भेटून कृष्ण कथा करूया. तर रघुनाथ दास गोस्वामी आहेत, त्यांना सगळे कर्तव्य सोडून श्री चैतन्य महाप्रभूंसोबत कृष्ण कथा करायची होती, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामींना सांगितलं नाही, तू थांब, तू सोडू नकोस. आणि रामानंद राय सगळे कर्तव्य करत होते, पण रामानंद रायला श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की तू सगळे कर्तव्य सोड आणि तू जगन्नाथपुरीला मला भेटायला आहे. तर याच्यातून आपण काय शिकू शकतो? याच्यातून एक लक्षात येतं की श्री चैतन्य महाप्रभूंनी वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळे उपदेश दिले. आपण हे पण बघू शकतो की श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना काय आज्ञा दिली? त्यांना सांगितलं तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही नेहमी माझ्यासोबत जगन्नाथपुरीमध्ये राहा. आणि श्री चैतन्य महाप्रभू सोबत हरिदास ठाकूर जगन्नाथपुरीमध्ये हरिनाम करायचे आणि हरिनामाचा प्रचार करायचे.
त्याच श्री चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना सांगितलं. नित्यानंद प्रभू म्हणाले, आता तुम्ही जगन्नाथपुरीमध्ये राहताय, मला पण जगन्नाथपुरीमध्ये राहायचंय. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, नाही, मी जगन्नाथपुरीमध्ये राहतोय, पण बंगालच्या भक्तांना कोण प्रचार करणार आहे? तर तुम्हाला मी आदेश देतो, तुम्ही दरवर्षी जे बंगालमधून जगन्नाथपुरीला येतं मला भेटायला, आजपासून तुम्हाला निषेध आहे, तुम्ही बंगालमध्ये राहायला पाहिजे. तर नित्यानंद प्रभूंना जगन्नाथपुरीमध्ये राहायचं होतं. श्री चैतन्य महाप्रभू त्यांना निषेध केला आणि नित्यानंद प्रभूंना सांगितलं, तुम्ही बंगालमध्ये प्रचार करा. हरिदास ठाकूर होते बंगालचे, पण हरिदास ठाकूरांना सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत जगन्नाथपुरीमध्ये राहा. रघुनाथ सगळं काही सोडून तरुण वयामध्ये, किती दुर्मिळ आहे, तरुण वयामध्ये वैराग्य स्वीकारणं किती दुर्मिळ आहे. तो तसा तरुण रघुनाथ आहे, ज्याला सगळं काही सोडायचं होतं. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, मरकट वैराग्य ना कर लोक देखाया, त्याला तिथेच थांबवलं. आणि रामानंद राय आहेत, ज्यांचं वय झालंय आणि जे सगळं कर्तव्य छान करतायत. आणि असंही नाही की गृहस्थ आश्रमामध्ये इंद्रिय उपभोगामध्ये वाहून गेलेत. असा कोणी गृहस्थ असेल तर त्याला गुरु म्हणतील, अरे तुझा हा गृहस्थ आश्रम तुझ्या काही कामी नाही येणार आहे, तू एक काम कर, तू माझ्याकडे. हे शुद्ध कृष्ण भक्त आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंना छान शिकवणी देत आहेत. असा शुद्ध गृहस्थ त्याचं गृहस्थ आश्रम जेव्हा करतोय तर काय प्रॉब्लेम आहे? पण श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतायत, तू हे सगळं आटोपत घे आणि तू जगन्नाथपुरीला ये. आणि रूप आणि सनातन आहेत, त्यांना कदाचित श्री चैतन्य महाप्रभूंनी एकदा रामकेलीला भेटले. रामकेलीनंतर दोघांना प्रयाग आणि वाराणसीमध्ये एकमेकांना भेटले आणि त्याच्यानंतर 10 ते 11 महिने जगन्नाथपुरीमध्ये वेळ दिला. आपण म्हणू शकतो मॅक्झिमम 12 महिने श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना संघ दिला आणि मॅक्झिमम 12 महिने सनातन गोस्वामींना संघ दिला. आणि त्याच्यानंतर जे त्यांना वृंदावनला पाठवलं की तुम्ही आता वृंदावनला सेवा करा, पूर्ण आयुष्यभरामध्ये श्री चैतन्य महाप्रभू रूप आणि सनातनला कधी भेटले नाही. म्हणून कोणा शिष्याला म्हणतायत की तू घरी जा, कोणा शिष्याला म्हणतायत तू आटोपत घे, कोणाला म्हणतायत तू माझ्यासोबत राहा, कोणाला म्हणतायत तू माझ्याकडे अजिबात यायचं नाही, आणि कोणाला सगळी शक्ती संचारी या. आणि त्यांना म्हणाले, आता तुम्ही वृंदावनला जा आणि वृंदावनमध्ये राधाकृष्णांचे जे स्थान आहेत त्यांना तुम्ही प्रकाशित करा, जेणेकरून कलियुगातले लोक तिथे येतील आणि शुद्ध कृष्ण भक्ती अनुभवतील. तर या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येतं की आपण केवळ श्री चैतन्य महाप्रभूंची शिक्षा ग्रहण करू शकतो, त्यांची आज्ञा ग्रहण करू शकतो, पण एक शिष्य श्री चैतन्य महाप्रभूंना हे नाही विचारू शकत, तुम्ही या शिष्याला जवळ ठेवलंय, मग मला दूर का पाठवताय? या शिष्याला तुम्ही म्हणताय की माझ्या जवळ राहा आणि मला तुम्ही निषेध का केलाय? नाही. या सर्व शिष्यांबद्दल आपण जेव्हा सांगत होतो, एका पण शिष्याने श्री चैतन्य महाप्रभूंना प्रश्न नाही विचारला, मला असं का आणि त्याला असं का? तीच तर नम्रता आहे, तीच तर दैन्यता आहे की मला गुरु महाराजांनी जी शिकवण दिली आहे ती मला स्वीकार करायची आणि त्याच्यानुसार मला जगायचं आहे. माझ्या मित्राला, माझ्या सोबत जो भक्त होता त्याला माझ्या गुरु महाराजांनी जी काही शिकवण दिली आणि जी काही आज्ञा दिली आहे, उपदेश दिलाय, तो करेल. तर याच्यातून एक खूप महत्वाची गोष्ट येते की उपदेश सर्वांना मिळतात, आज्ञा सर्वांना मिळते, पण आपल्याला दिलेली आज्ञा आपण आपल्या हृदयामध्ये किती जवळ ठेवायला पाहिजे आणि त्यानुसार आपण जीवन जगायला पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपादांना जी आज्ञा दिली होती, तू इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर, ती 43 वर्ष श्रील प्रभुपाद प्रयत्न करतायत. आणि 43 वर्ष जेव्हा ते प्रयत्न निष्कामी ठरले, एका अर्थाने बाह्य रूपाने जर बघितलंय, प्रभुपाद म्हणाले पण मी त्याला टाळू नाही शकत. तर गिरिराज महाराजांचं एक वाक्य आहे, गिरिराज महाराजांना श्रील प्रभुपाद म्हणाले होते, इंग्लिशमध्ये म्हणाले, कारण गिरिराज महाराजांनी एकदा एक लेख लिहिला होता आणि तो लेख लिहिल्यानंतर प्रभुपाद म्हणाले, तुझं खूप सुंदर लेख आहे हा, तू ना पुस्तकं लिहायला पाहिजेस. आणि 2 दिवसांनी त्यांना सेवा मिळाली होती की तो क्रॉस मैदान फेस्टिवल जो आहे त्यासाठी फंड कलेक्शन कर. मग गिरिराज महाराज म्हणतात, आता मी ते पुस्तक कधी लिहिणार आहे? पण त्यांनी ती आज्ञा पालन केली टेम्पल प्रेसिडेंटची. आणि मग परत काही दिवसांनी त्यांनी थोडी मानसिक तयारी केली, आता मी पुस्तकं लिहिणार आहे, मला माझ्या गुरु महाराजांनी ती आज्ञा दिली आहे. परत त्यांना दुसरी एक सेवा दिली. असे 2-3 वर्ष निघून गेले आणि नंतर गिरिराज महाराज एकदा परत प्रभुपादांना भेटले, तेव्हा प्रभुपादांनी पहिला प्रश्न विचारला, अरे मी तुला आज्ञा दिली होती की तू पुस्तक लिहायला पाहिजे, त्याचं काय झालं पुढे? तेव्हा गिरिराज महाराजांनी सांगितलं की प्रभुपाद तुम्ही म्हणाले, पण मला टेम्पल प्रेसिडेंटनी सांगितलं की क्रॉस मैदान फेस्टिवल खूप महत्वाचं आहे आणि त्याचं फंड कलेक्शन करण्यासाठी, कारण मी भारतात राहत होतो तर मला भारतीय लोकांशी कसं बोलायचं हे माहिती होतं, तर मला सांगितलं की तू फंड कलेक्शन कर. तर त्याच्यामध्ये दिवस गेले आणि त्याच्यानंतर मग ही दुसरी सेवा मिळाली, त्याच्यामध्ये दिवस गेले, तर मी लिहू नाही शकलोय. मग तेव्हा प्रभुपादांनी थोडा विचार केला आणि प्रभुपाद म्हणाले, द ऑर्डर ऑफ द स्पिरिच्युअल मास्टर कॅन बी डिलेड बट इट कॅनॉट बी अवॉइडेड. तेव्हा शिल प्रभुपादांनी गिरिराज महाराज सांगितलं
की आपले गुरु आपल्याला जी आज्ञा देतात त्याला आपण लांब करू शकतो, त्याला काही विलंब करू शकतो, पण त्याला आपण टाळू नाही शकत. आणि गिरिराज महाराजांनी ते वाक्य लक्षात ठेवलं. आणि आज आता जेव्हा गिरिराज महाराजांच्या बाकी सर्व सेवा आता झाल्यात, आता म्हातारे झालेत, तर एकांत ठिकाणी बसून त्यांच्या प्रभुपादांच्या बद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्यांच्यावर खूप सारे पुस्तकं लिहितात. तर जुहू मंदिराचा जो लढा आहे त्याच्यावर त्यांनीच पुस्तक लिहिलंय. आणि आता त्याचा एक पार्ट 2, त्याचा द्वितीय भाग पण येणार आहे, की मंदिर बांधलं, पण मंदिर बांधल्यानंतर काय काय संघर्ष आले आणि काय काय समस्या आले. पार्ट 1 मध्ये फक्त ते मंदिर बांधण्यासाठी काय समस्या आल्या ते लिहिले गिरिराज महाराजांनी. तर गिरिराज महाराज नेहमी म्हणतात की आपल्याला गुरु महाराजांनी आज्ञा दिली आहे ती आपण त्याला खरं ठरण्यासाठी, त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी थोडी आपण स्वतःची तयारी करू शकतो, थोडा एक उशीर होऊ शकतो, पण त्याला आपण टाळू नाही शकत. तसंच आपण बघतो श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनामध्ये हे सगळे भक्त आहेत, त्यांनी त्यांना जी जी वैयक्तिक आज्ञा दिली होती त्याला पालन केलं. आणि म्हणून आपल्याला हे खूप आठवण ठेवायला पाहिजे की जो सौम्य भक्त आहे, जो शिकण्यासाठी आतुर आहे, त्याला गुरु ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य, जो स्नेह आहे गुरूंसाठी, जो नेहमी मनामध्ये तरी ती आज्ञा ठेवतो आणि म्हणतो नाही आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधी ती आज्ञा पालन करायची आहे, त्याला नेहमी ज्ञान मिळतं. आणि शेवटचे 2 मिनिटं, की उद्या बलराम जयंती आहे आणि बलरामजींची स्तुती केल्याशिवाय गुरु तत्वावर जेव्हा आपण बोलतोय तर ते कसं योग्य ठरेल. तर म्हणून कुरुक्षेत्राचं युद्ध समाप्त झालंय आणि कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये बलरामजींनी भाग नाही घेतला. तर तेव्हा बलरामजी सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये अं, भेटी देत होते. आणि असं करत करत त्यांनी ऐकलं की नैमिषारण्यमध्ये सगळे ऋषी मुनी एकत्र आलेत आणि त्यांच्यामधल्या एका ऋषी मुनींना त्यांनी निवडले. त्यांचं नाव होतं रोमहर्षण सूत. रोमहर्षण सूत यांना त्यांनी आसन दिलं होतं उंच, आणि हे सगळे ऋषी मुनी तिथे बसले होते त्यांच्याकडून भागवत कथा ऐकायला. आणि बलरामजींना वाटलं चला आपण पण तिथे जाऊन श्रीकृष्णांची स्तुती ऐकूया. तर तेव्हा बलरामजी तिथे जेव्हा प्रवेश केले तेव्हा त्यांनी 3 गोष्टी बघितल्या. म्हणाले हे जे रोमहर्षण होते ते आसनावरून उठले नाही. दुसरी गोष्ट त्यांनी बघितली, त्यांनी कमीत कमी मानेने तरी मान अशी झुकवली नाही आणि नमस्कार नाही केला. आणि तिसरी गोष्ट की रोमहर्षणाने चला प्रवचन देण्यासाठी उभे आहेत तर कमीत कमी हात जोडून पण बलरामजींना नमस्कार करायला पाहिजे होता, तर हात जोडून पण बलरामजींना नमस्कार नाही केला. बलरामजींनी जेव्हा बघितलं हा व्यक्ती इथे बाकी सर्वांना निरूपण करण्यासाठी बसलेला आहे, पण याच्यामध्ये स्वतःमध्ये नम्रता नाहीये, तेव्हा बलरामजी एक श्लोक बोलतात. तेव्हा काय म्हणतात, ऋषेर भगवतो भूत्वा शिष्यादित्य बहूनि च त इतिहासानी पुराणानी धर्मशास्त्राणी सर्वशः. तेव्हा म्हणतात ऋषेर भगवतो भूत्वा. मागच्या 7व्या श्लोकामध्ये काल मागच्या वेळेस मी म्हणालो होतो की ते भगवान बादरायणी लिहिलं होतं. भगवान बादरायणी याच्यासाठी लिहिलं होतं की त्याच्यामध्ये सांगायचं होतं की व्यासदेव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत आणि म्हणून हृदयामध्ये शिष्याच्या, मग जेव्हापर्यंत नम्रता नाही बघत तेव्हापर्यंत व्यासदेव त्यांना शिकवणी देत नाही. तर ते सूत गोस्वामींना सांगत होते की भगवान बादरायणी. तसं आज परत आहे बलरामजी म्हणतात ऋषेर भगवतो भूतवा. भगवान ऋषी म्हणजे परमेश्वर ऋषी कोण आहेत, व्यास ऋषी जे परमेश्वर आहेत पण ऋषी रूपामध्ये आहेत. ऋषेर भगवतो भूतवा शिष्यादित्य बहुनीच. हा रोमहर्षण सूत आहे, हा व्यासदेवांचा शिष्य आहे, परमेश्वराचा शिष्य आहे. आदित्य बहुनीच त्यांनी बहुत अभ्यास केलाय. तर इतिहासानी पुराणानी त्यांनी महाभारताचा अभ्यास केलाय, मोठ्या मोठ्या इतिहासाचा अभ्यास केलाय, मोठ्या मोठ्या पुराणांचा अभ्यास केलाय. धर्मशास्त्र आणि सर्वशः त्यांनी अनेक अनेक धर्मशास्त्र अभ्यास केलेत. पण म्हणतात अदांतस्य अविनीतस्य, 2 शब्द वापरले. अदांतस्य म्हणजे याच्यामध्ये इंद्रिय संयम नाहीये, आणि म्हणतात अविनीतस्य, याच्यामध्ये विनय नाहीये, याच्यामध्ये नम्रता नाहीये. म्हणतात नटस्य एव अजितात्मनः. जसा नाटकामध्ये नाटक करणारा कसा एक व्यक्ती असतो, तो काय काय मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो पण आतमध्ये काही नसतं, म्हणतो नटस्य एव अजितात्मनः. यांनी स्वतःच्या मनावर पण नियंत्रण नाही केलंय, याच्या इंद्रियांवर नियंत्रण नाहीये. आणि मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला नमस्कार करायला पण याला वाटत नाहीये. हा व्यक्ती योग्य निरूपण नाही करू शकत. बलरामजींनी त्या सर्व ऋषी मुनींसमोर काही वेळापूर्वी त्या सर्व ऋषी मुनींनी या रोमहर्षण सूताला आशीर्वाद दिला होता, तू दीर्घकाळ जग आणि लांब कृष्ण कथा कर. बलरामजींनी एक तृणपात घेतला
आणि तो तृणपात त्याच्या मानेजवळ इथे स्पर्श केला. त्या तृणपाताने भागवताचा जो कथाकार आहे तो तिथे खाली पडला आणि तिथे हाहाकार झाला. सगळे ऋषीमुनी बसले होते. ते म्हणाले, हाय हाय हाय, बलरामजी तुम्ही असं कसं काय केलं? आम्ही आत्ताच त्याला आशीर्वाद दिला होता की तू दीर्घायुषी हो. बलरामजींनी काय केलं असेल? बलरामजी 2 मिनिटापूर्वी म्हणाले अविनीतस्य, याच्यामध्ये नम्रता नाहीये. पण बलरामजी फक्त बोलणारे नाहीयेत. लगेच बलरामजींनी त्या ब्राह्मणांसमोर नमतं घेतलं. बलरामजींनी त्या सर्व ब्राह्मणांसमोर नम्र निवेदन केलं की म्हणाले, माझ्याकडून जर चूक झाली असेल तर मी ती चूक स्वीकारायला तयार आहे. पण जो विनय नाहीये ज्याच्यामध्ये, तो दुसऱ्यांना मार्गदर्शन नाही करू शकत. आणि म्हणाले, मी तुमची माफी मागायला तयार आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी याला पुन्हा जीवनदान देऊ शकतो आणि याला पुन्हा जीवन देऊ शकतो. तर तेव्हा ऋषीमुनींना लक्षात आलं, जर आपण असं म्हणालो बलरामजींना की हो याला पुन्हा तुम्ही जीवनदान द्या, तर कुठेतरी बलरामजींनी जो निर्णय घेतला तो खोटा ठरेल. आणि भगवंत जो निर्णय घेतात तो खोटा ठरवण्याची आपल्यामध्ये तरी पात्रता नाहीये. मग तेव्हा बलरामजींना त्यांनी विनंती केली, बलरामजी तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून आम्ही जो त्याला वरदान दिला होता तो पण खरा ठरेल, पण तुम्ही जो निर्णय घेतला तो पण खरा ठरेल. आणि ही सर्व परिस्थिती समन्वय काढा, काहीतरी तुम्ही समन्वय काढू शकता. मग तेव्हा बलरामजी म्हणाले, एक काम करतो मी. एखादे वडील आपल्या मुलाद्वारे जगतात, म्हणून याचा जो मुलगा आहे त्याला मी आशीर्वाद देतो की तो दीर्घ आयुषी होईल आणि तो खूप छान भागवतम कथा करेल आणि तुम्ही जे जे आशीर्वाद या वडिलांना दिले होते ते त्याच्या मुलाला मिळतील. आणि म्हणाले, मी तुम्ही जे म्हणताय की माझ्याकडून एक चूक झाली त्याच्यासाठी मी प्रायश्चित करायला तयार आहे, तर तुम्ही आता मला सांगा काय करायचंय म्हणून. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रोमहर्षण सूत यांचा मुलगा होते उग्राश्रव सूत. तर बलरामजींनी लगेच त्या उग्राश्रवा सूताला आशीर्वाद दिले आणि ते उग्राश्रव सूत आहेत ते आपले सूत गोस्वामी आहेत, ज्यांची स्तुती आज चालली आहे. आणि त्यांनी मग भागवतम या 88,000 ऋषीमुनींना सांगितलं. पण कसं सांगितलं? बलरामजींनी त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद त्या मुलाला ट्रान्सफर केले म्हणून. त्यांना निवडलं नव्हतं, रोमहर्षणला निवडलं होतं. आणि मग बलरामजींनी नम्रपणे म्हणतायत, आता मला प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सांगा. मग तेव्हा काय प्रायश्चित सांगितलं? म्हणाले 2 गोष्टी आहेत. काय? आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या आश्रमामध्ये तपस्या करतो, यज्ञ करतो, तेव्हा एक बलवल नावाचा एक राक्षस आहे. तो बलवल राक्षस येतो आणि मल मूत्र रक्त याची वर्षा करतो आणि आमचे सगळे यज्ञ नष्ट करतो. दर पौर्णिमेला आम्ही जेव्हा यज्ञ करतो तेव्हा हा बलवल राक्षस येतो. तुम्ही त्याला बरोबर काम करा त्याचं. आणि आजपासून 12 महिने 1 वर्ष तुम्ही भारतामध्ये जेवढे तीर्थस्थान आहेत तिथे जाऊन तिथे स्नान करा, जेणेकरून तुमच्याकडून जी चूक झाली त्याच्यातून तुम्ही पवित्र व्हाल. आणि बलरामजींनी तसंच केलं. पहिली गोष्ट म्हणजे उग्राश्रव सूत यांना आशीर्वाद दिले. दुसरी गोष्ट की त्यांच्या आश्रमात गेले आणि पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तो बलवल राक्षस आला तेव्हा बलवल राक्षसाला मारलं. आणि त्यानंतर 12 महिने श्री बलरामजी प्रत्येक तीर्थस्थानी गेले आणि त्यांच्याकडून जी तथाकथित चूक झाली होती त्यासाठी बलरामजींनी प्रायश्चित घेतलं. तर अशा प्रकारे बलरामजींच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो की कसे आदर्श गुरु आहेत. आदी गुरु बलरामजींनी जेव्हा बघितलं की हा व्यक्ती पण गुरु आहे, पण याला त्याच्या गुरूंना नमस्कार करायची इच्छा नाही. आता तो एवढा मोठा गुरु झालाय की तो सगळ्यांना मार्गदर्शन करेल, पण इतका मोठा गुरु झालाय की तो आता त्याच्या गुरूंकडून मार्गदर्शन करायला स्वीकार नाहीये. सो हे काही योग्य नाही. तर बलरामजींनी पहिली गोष्ट म्हणजे त्याला तिथे ब्रेक लावला. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना या ब्राह्मणांनी सांगितलं की तुमच्याकडून चूक झाली आहे, जो गुण त्यांना त्यांच्या शिष्यामध्ये दिसला नाही त्याच्यासाठी त्यांनी शिक्षा दिली आहे, तो गुण त्यांनी स्वतःमध्ये प्रदर्शित केला. आणि म्हणाले, माझ्याकडून चूक झाली, जर तुमची इच्छा असेल तर मी त्याला परत जातो. आणि त्यांनी जे काही सांगितलं ते त्यांनी पालन केलं. म्हणून बलरामजी असे व्यक्ती आहेत. बलरामजी जर आदी गुरु आहेत तर बलरामजी स्वतःच्या आचरणाने भागवतामध्ये आपल्याला शिकवत आहेत की जर आपल्याला दुसऱ्यांना मार्गदर्शन करायचं असेल, जर एका गुरुची सेवा करायची असेल, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, जार देख तारक कृष्ण उपदेश अमार आज्ञाय गुरु हैया तारई देश. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुम्ही सर्वजण गुरु व्हा, तुम्ही सर्वजण मार्गदर्शन करा, तुम्ही सर्वजण हरिनामाचा प्रचार करा. पण सर्व जणांना प्रचार करताना आपल्याला हे माहिती पाहिजे, सर्व जणांमध्ये आपले गुरु नाही आहेत. आपल्याला पूर्ण जगाला मार्गदर्शन करायचंय, पूर्ण जगाला आपल्याला हरिनाम द्यायचंय, पण आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलंय त्यांच्यासमोर आपल्याला नेहमी शिष्य म्हणून राहायचंय. तर बलरामजी म्हणतायत
तुम्ही जरी गुरु असाल, तुम्ही जरी मार्गदर्शन करत असाल, पण आपल्या गुरूंसमोर नेहमी आपण नम्र राहायला पाहिजे. आणि तेव्हा कुठे तो जो कृपेचा प्रवाह आहे, तो नेहमी वाहत वाहत आपल्या हृदयारूपी ग्लासमध्ये, त्या पात्रामध्ये जाऊन बसेल आणि अनंत काळासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळेल. नाही तर आपण 2 वर्ष मार्गदर्शन करू, जे आपण काही गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकलंय त्याच्या अनुसार आपण 2 वर्ष खूप मोठे गुरु होऊ, आपण खूप छान मार्गदर्शन करू, लोक आपल्याला म्हणतील वाह काय तुम्ही छान मार्गदर्शन करता. आणि जेव्हा आपण इतके मोठे गुरु होऊ की आपण आपल्या गुरूंसमोर पण नमस्कार नाही करणार, आपण आपल्या गुरूंना पण प्रश्न विचारू, असं कसं काय तसं कसं काय, त्या दिवशी कदाचित आपण जे काही मार्गदर्शन केलं ते थांबू शकतं. आणि त्याच्यानंतर मग आपली परिस्थिती काय होईल माहिती नाही. म्हणून आज आपण बलराम जयंती निमित्त बलरामजींना पण एक नम्र निवेदन करू शकतो, हृदयामधून एक प्रार्थना करू शकतो की एकीकडे आम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंनी खूप मोठी आज्ञा दिली आहे, ज्याच्यासाठी आम्ही अपात्र आहोत. आजपर्यंत आम्ही श्रीकृष्णाचं नामस्मरण कधी प्रामाणिकपणे कदाचित केलं नसेल, पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की नाही, घरोघरी जाऊन हा हरिनाम द्या, घरोघरी जाऊन कृष्ण जन्माष्टमीचं महत्व काय आहे हे समजावून सांगा आणि कृष्ण जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी करा, श्रीकृष्णांचा गौरव करा. पण ही दुर्मिळ सेवा तुम्ही आम्हाला दिली आहे, जी देवता लोकांना पण ही सेवा नाही मिळत. श्रीकृष्णाची स्तुती करण्यासाठी त्यांना मॅनेजर म्हणून सेवा करायला लागते, सृष्टी करायला लागते, प्रलय करायला लागतो, इत्यादी इत्यादी करायला लागतं. आम्ही मनुष्य समाजामध्ये श्रीकृष्णाची स्तुती करायची आम्हाला सेवा देतात श्री चैतन्य महाप्रभू. पण ती सेवा करताना कधी आम्ही हे विसरू नये, सौम्य राहायला पाहिजे, नेहमी नम्र राहायला पाहिजे. आणि आपल्या गुरूंच्या प्रसन्नतेसाठी नेहमी आपण आपल्या हृदयामध्ये वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून आजच्या तात्पर्यामध्ये जे पहिलं वाक्य श्रील प्रभुपादांनी लिहिलं होतं ते लिहिलं होतं, आध्यात्मिक प्रगतीचं रहस्य आहे आपल्या गुरूंची संतुष्टता किंवा आपल्या गुरूंचं समाधान. आज आपण सगळेजण बलरामजींना प्रार्थना करू शकतो. आणि त्या प्रार्थनेअंतर्गत उद्या आपल्या मंदिरामध्ये आपण बलराम जयंती निमित्त जो सोहळा साजरी करणार आहोत, या सोहळ्यामध्ये आपण बलरामजींसमोर उद्या जाऊ शकतो. आपल्या समोर जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत, त्यांच्यासमोर जाऊ शकतो. म्हणजे बलरामजी आम्हाला नम्र राहू द्या, आम्हाला नेहमी सौम्य राहू द्या आणि आम्हाला अमाप शक्ती द्या, जेणेकरून आम्हाला खूप प्रचार करू द्या आणि खूप असंख्य अमाप प्रचार करून त्या सगळ्या लोकांना श्री कृष्णांच्या चरणी समर्पित करू द्या, ज्याची संपत्ती त्याच्या चरणी. श्रीकृष्णांचेच मुलं आहेत हे, श्रीकृष्णांचीच मुली आहेत हे, त्यांना जाऊन पटवू द्या की श्रीकृष्ण तुमचे वडील आहे, श्रीकृष्णांना प्रेम करा. आणि जेव्हा ते प्रेम करायला शिकतील तेव्हा तुमच्या शेजारी जे जगन्नाथजी उभे आहेत त्या जगन्नाथजींच्या चरणी त्यांना समर्पित करण्याची शक्ती द्या, जेणेकरून प्रचार कार्याचा एक फायदा होईल. प्रचार कार्याने फायदा होईल, माझी जीभ आहे ती पवित्र राहील नेहमी. नेहमी श्रीकृष्णांची स्तुती, प्रभुपादांची स्तुती, रूप गोस्वामींची स्तुती, सनातन गोस्वामींची स्तुती, अशी साधू संतांची स्तुती करता करता, श्रीकृष्णाची स्तुती करता करता मी पवित्र राहीन, माझं जीवन पवित्र राहील. आणि शेवटी कदाचित श्री चैतन्य महाप्रभू म्हणतील, मी जी आज्ञा दिली होती ती यांनी टाळली नाही, यांनी उशिरा प्रचार सुरू केला, पण कमीत कमी यांनी टाळली नाही, तर याला काहीतरी स्थान द्यायला पाहिजे. तर कदाचित त्या प्रयत्नांना दाद देऊन श्री चैतन्य महाप्रभू मला स्वतःची कृपा देतील, अशी आपण ही प्रार्थना करू शकतो. जय श्रीमद भागवत महापुराण की जय, जय श्री बलराम जी की जय, जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे, हरी हरी बोल. तर भरपूर वेळ झालाय, आपण इथे थांबूया. पण काल संध्याकाळी आपला कार्यक्रम नव्हता आणि या आठवड्यामध्ये काही श्रवण वगैरे झालं नव्हतं, म्हणून मी विचार केला की थोडं बलरामची पण स्तुती करूया आणि भागवतावर पण चर्चा करूया. आणि उद्या माझ्यासाठी कृपया बलरामजींना प्रार्थना करा की भरपूर प्रचार करायचा आहे, पण तो प्रचार करण्यासाठी शक्ती मिळू दे, नेहमी विनय हृदयामध्ये असू दे. आणि जर तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली तर नक्की बलरामजी माझ्यावर पण कृपा करतील. हरे कृष्ण. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरे कृष्ण. म्हणजे आपल्याला या आजच्या श्लोकाबद्दल छान अशा प्रकारचं विवेचन दिलं की प्रत्येक सुरुवातीला त्यांनी सांगितलं की प्रत्येक शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये एक धाम आहे. अशा प्रकारचे शुद्ध भक्त जर त्यांचा संघ आपल्याला प्राप्त होऊ देत, त्यानंतर आपल्याला जर ज्ञान ग्रहण करायचं असेल तर आपल्यामध्ये ती आतुरता असली पाहिजे आणि सौम्यता आणि स्निग्धता, या गोष्टीबद्दल आपण प्रभूपादांची आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरी बोल करून आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला एकत्र बघून खूप आनंद होतो.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू गुरुजी. थँक्यू.